शाहू महाराज असं म्हणतायत की एका बाजूला 1,00,000 सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला एकटा बाजीराव असेल आणि दोन्हीपैकी एकाची निवड करायची असेल तर मी 1,00,000 सैन्य निवडणार नाही, एकट्या बाजीरावाची निवड करेन, इतका श्रेष्ठ. मित्रांनो, आज आपण म्हटलं की शनिवारवाडा म्हटलं की हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं, भव्य दरवाजा वगैरे वगैरे. पहिली 10-20 वर्ष यातलं काही नव्हतं. 10 जानेवारी 30ला आणि 22 जानेवारी 32ला दोन्ही दिवशी शनिवार होता आणि ते शनिवार पेठ पण होती. या वाड्याचं नाव शनिवारवाडा असं ठेवण्यात आलं. एका इतिहास संशोधकांनी बाजीरावांचा सगळा प्रवास बघितला आणि अभ्यास केला. 20 वर्षामध्ये किती घोडदौड केली आणि त्यांनी अभ्यासाने सांगितलं 20 वर्षात बाजीराव 2.25 लाख किलोमीटर घोडदौड केलेली. 2.25 लाख. अद्भुत आहे. 40व्या वर्षी मृत्यू का झाला? दगदग. काय दगदग केलेली? अरे 50 वर्षापूर्वी इथे औरंगजेब बसला होता आणि तो म्हणत होता मी मराठ्यांना गाडून टाकतो आणि 50 वर्षानंतर त्याचा वारसदार म्हणतोय आम्ही दुबळे झालो आहोत, आम्ही पदर पसरतो, आम्ही भीक मागतो, हे मराठ्यांना उत्तरेत या, आमचं रक्षण करा. माझं नाव मोहन शेटे. मी रमणबाग शाळेमध्ये 28 वर्षे शिक्षक होतो. इतिहासप्रेमी मंडळ या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि आपण आजपासून, आज पहिला दिवस आहे, शुभारंभाचा दिवस आहे, आजपासून आपण वारसा दर्शन हा कार्यक्रम पुढे दीर्घकाळ म्हणजे कदाचित 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षसुद्धा आपल्याला चालेल आणि दैनिक सकाळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन या 2 संस्थांच्या वतीनं आणि इतिहासप्रेमी मंडळ असं आपण संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आहोत. हा जो वाड्याचा दरवाजा आहे हा महाराष्ट्रातला अत्यंत देखणा दरवाजा आहे. म्हणजे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं अतिशय सुरेख, आखीव रेखीव, प्रमाणबद्ध असं बांधलेलं आहे. काही गोष्टी मी आज सांगणार आहे, जास्ती करून मी आज जास्ती बोलणार आहे, पण इथे जे बोलायचं ते इथेच बोललं पाहिजे. दरवाजाची जी रचना आहे ती साधारणपणे अष्टकोनी अशा प्रकारचे हे बुरुज आहेत. हे बुरुज दगडी आहेत. म्हणजे 9 बुरुजांपैकी हे बुरुज दगडी आहेत, बाकी सगळे बुरुज हे विटांचं सुद्धा काम आहे. थोडंसं गंमत पहा, अशा प्रकारचे अष्टकोनी बुरुज ही मूळची आपली परंपरा नाहीये. जेव्हा पोर्तुगीज आले, इंग्रज आले, त्यांनी किल्ले निर्माण केले आणि विविध कोन असलेले बुरुज हे त्यांनी निर्माण केले, तर ही थोडीशी त्याला ख्रिश्चन प्रभाव आहे. दुसरं वरची जी मेघडंबरी आहे ती मोगल शैलीची आहे, पण त्याच्यावरती थोडासा इस्लामचा प्रभाव आहे. आणि समोरच्या दरवाजावरती चंद्र आणि सूर्य कोरलेले आहेत आणि वरती जी वेलबुट्टी काढलेली आहे ती हिंदू शैली आहे. म्हणजे गंमत पहा, आपण या दरवाजाकडे अनेकदा बघतो, पण हिंदू शैली, मुस्लिम शैली आणि ख्रिश्चन शैली या तिन्ही शैल्यांचं सहज एकत्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे. अजून एक मुद्दा, आता समोर दरवाजा आहे, त्या दरवाजाला खिळे. आपल्या अनेकांना माहिती खिळे कशाने असतात. बाहेरून शत्रूंनी येऊन हत्तीने धडक मारून दरवाजा फोडला जातो. मग अशा वेळेला काय करतो आपण, दरवाजावरती खिळे लावले की हत्ती एकदा धडक देईल, पण पुढच्या वेळा धडक द्यायला तो घाबरेल, कारण त्याच्या डोक्यामध्ये ते खिळे घुसलेले असतात. अर्थात याच्यावरती शत्रू सुद्धा मार्ग काढतो. शत्रू काय करतो, मध्ये उंटाला आडवं उभं करतो, हत्ती धडक मारतो, उंटाच्या पोटात खिळे जातात, उंट मरतो, पण हत्ती सुरक्षित राहतो, तो पुढे धडकात येत नसतो. जेव्हा 2 देशांच्या भांडणामध्ये तिसरा देश मरतो, आपण कधी कधी म्हणतो दोघांचं भांडण तिसऱ्याचं लागतं, कधी कधी असं होतं दोघांचं भांडण तिसऱ्याचं नुकसान. असं जेव्हा तिसऱ्याचं नुकसान होतात तेव्हा त्याला म्हणतात उष्ट राष्ट्र, म्हणजे उंट राष्ट्र. तो शब्द कुठनं आला? इथनं आला. धडक मारणार हत्ती, दरवाजा फोडणार त्यांचा, मरणार मधल्यामध्ये उंट, म्हणून उष्ट राष्ट्र हा शब्द आला. तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. दरवाजाला त्या ठिकाणी आडसर, आतमध्ये आडसर आहे, म्हणजे त्याला दुसरा आगळ असा शब्द आहे. हल्लीच्या मुलांना माहित नाही म्हणून सांगतो. तर तो आतला आडसर सुद्धा इतका मोठा आहे आणि या दरवाजाच्या लांबीचा आहे, तेव्हा तो आडसर हा सुद्धा आपल्याला आतमध्ये बघता येईल. दिंडी दरवाजा, आता सगळे इथे ज्येष्ठ आहेत त्यांना सगळे माहिती आहे त्या गोष्टी, नवीन पिढीला माहिती नाही. तेव्हा दर वेळेला मुख्य दरवाजा उघडायचं कारण नाहीये. हा दिंडी दरवाजा उघडला तरी आतमध्ये जाता येतं. दरवाजाला छान चौथरा केलेला आहे, वरनं तोफांचा मारा करता येईल अशा खिडक्या ठेवलेल्या आहेत. वरती मेघडंबरी आहे, त्याच्यावरती जवळजवळ 85 वर्ष या ठिकाणी भगवा झेंडा फडकत होता, जरीपटका फडकत होता आणि 85 वर्ष संपूर्ण हिंदुस्थानावरती नियंत्रण करणारी ही संपूर्ण मराठ्यांची राजधानी होती. मित्रांनो, या शनिवारवाड्यापेक्षा भव्य आणि सुंदर वास्तू भारतामध्ये अनेक असतील, पण शनिवारवाड्यांनी संपूर्ण भारतावरती नियंत्रण ठेवलं. दिल्लीच्या बादशाच्या तख्तावर बादशाह म्हणून कुणी बसायचं हा शनिवारवाडा ठरवत होता. आपण टाळ्यांचा कडकडाट देतो. आणि आता विशिष्ट आहे ते मग बघण्यासारखं आहे. वाड्यातनं आतमध्ये जाल तर वर बघा, वर वेडी वाकडी लाकडं पाहायला मिळतात.
इतक्या सुंदर देखण्या वाड्यामध्ये अशी वेडी वाकडी लाकडं का बरं? पहिली गोष्ट, शत्रू जर का दरवाजा फोडला समजा शत्रूने आत आला तर समोर भिंत आहे, लक्षात घ्या. असं ज्याला इंग्लिश झेड म्हणतात, सरळ जाता येत नाही वाड्यामध्ये. एकदा असं वळावं लागतं, मग असं वळावं लागतं. म्हणजे शत्रू एकदम आतमध्ये जाऊ नये, समोर भिंत आहे, ही पहिली गोष्ट. आणि तरी शत्रू झालेला तो वरती लाकडं आहेत, त्याच्यावर एक की असते, म्हणजे एक किल्ली लाकूड असतं, ते फक्त आपल्या लोकांना माहित असतं. ते ओढलं की सगळा तो ढिगारा खाली कोसळला. समजा त्या लाकडाला आग लावली की त्याचे जळते निखारे होणार. म्हणजे जरी शत्रू आतमध्ये आला तरी त्याला आतमध्ये जाणं अवघड होईल, अशासाठी ती रचना पण केलेली आहे. इतक्या छान, म्हणजे बांधकाम करताना काय काय पद्धतीने विचार केलेला आहे हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली. अनेक प्रकारचे इस्लामिक बादशाह देशावरती राज्य करत असताना मी हिंदवी राज्य निर्माण करून दाखवेन असं शिवाजी महाराजांनी संकल्प केला. 1674ला त्याला रायगडावरती राज्याभिषेक झाला. 1680मध्ये शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं. औरंगजेब दक्षिणेमध्ये आला. मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी 27 वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. अखेर 1707मध्ये हा औरंगजेब अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर त्याच्या भिंगार नावाच्या गावामध्ये त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. औरंगजेब मेल्यानंतर त्याचा जो मुलगा होता त्यांनी काय केलं, त्यांनी संभाजी महाराजांचा मुलगा शाहू जो कैदेमध्ये होता त्याला सोडून दिलं. चांगल्या हेतूने नाही, आता शाहू आणि ताराराणी यांच्यात भांडणं लागावीत म्हणून सोडलं आणि तसंच झालं. दुर्दैवाने मराठ्यांच्या 2 गाद्या तयार झाल्या, एक छत्रपती शाहू सातारला आणि ताराराणी कोल्हापूरला. शाहू महाराज स्वतः काही रणांगणात जाणारे नव्हते, कारण त्यांचं लहानपण कैदेमध्ये गेलं होतं आणि म्हणून ते अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधामध्ये होते जो संपूर्ण मराठी राज्याचं नेतृत्व करू शकेल. आणि असं करताना 1713मध्ये घटना घडली. काय घटना घडली? कान्होजी आंग्रे आरमाराचे प्रमुख ते ताराबाईंच्या पक्षात होते. त्यांनी शाहूंवर हल्ला केला. शाहूंच्या पंतप्रधानाला कैद केलं. शाहूंना समजायला काय करावं, त्यावेळेला एक व्यक्ती पुढे आली, त्यांचं नाव बाळाजी विश्वनाथ भट. त्यामुळे मी करतो हे काम. आणि त्यांनी आंग्र्यांशी बोलणी केली, चर्चा केली, आंग्र्यांचं मन वळवलं आणि आंग्रे त्याच्या आरमारासकट शाहू महाराजांच्या पक्षाला येऊन मिळाले. मित्रांनो, दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढवणे ही परंपरा महाराष्ट्रात जुनी आहे. असो, तर अशा प्रकारे शाहूंची ताकद वाढली आणि त्यामुळे शाहूंनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पंतप्रधान पद दिलं. बाळाजी विश्वनाथ भट मूळचे कोकणातले, श्रीवर्धन हरिहरेश्वरचे नशीब काढण्यासाठी देशावर आले होते. धनाजी जाधवांसारख्या सेनापतीच्या हाताखाली, रामचंद्रपंत अमात्यासारख्या विद्वानाच्या हाताखाली त्यांनी काम केलं होतं. आपल्या गुणांनी, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या पराक्रमाने ते पदं मिळवत 1713मध्ये पंतप्रधान झाले. 1713 ते 1720 7 वर्षाची कारकीर्द आहे. यात त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम काय केलं, दिल्लीवर धडक मारली आणि शिवाजी महाराजांच्या सुनबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई साहेब अजून मोगलांच्या कैदेत होत्या, त्यांची दिल्लीला जाऊन सुटका केली. येसूबाई किती वर्ष कैदेत होत्या? 30 वर्ष. 30 वर्ष मोगलांच्या कैदेमध्ये होत्या, पण सन्मानाने त्या आल्या. 4 जुलै 1719ला त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालं. पुण्यामध्ये नाही, सातारला आगमन झालं, त्याचं स्वागत झालं. पण दुर्दैवाने पुढच्याच वर्षी बाळाजी विश्वनाथ भट यांचा सासवडला मृत्यू झाला. आता कोण पंतप्रधान? दरबारामध्ये अनेक इच्छुक होते. ते म्हणले आमच्याकडे कर्तृत्व आहे, आमच्याकडे अनुभव आहे, आम्ही अनेक लढाई खेळलो आहेत, आम्हाला हे पद मिळावं, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. राजकारणामध्ये इच्छुक नावाची एक जमात असते, ती फार त्रासदायक असते. तर तसे अनेक जण पुढे आले. पण इथे शाहू महाराजांचं वैशिष्ट्य आहे, त्यांनी सगळ्यांना बाजूला सारलं आणि 19 वर्षाच्या तरुण मुलाला पंतप्रधान पद दिलं. ते होते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. आणि इथं बाजीरावांचं व्यक्तिमत्व आहे. खरं तर बाजीरावांचं कर्तृत्व असं काही नव्हतं. आधी फार मोठी काही लढाई वगैरे केली नव्हती. 19 वर्षाचं वय होतं. शाहू महाराज एक प्रयोग करून बघत होते की बघू जमतंय का, बाजीरावांना आपण पद दिलेलं आहे. पण गंमत पहा, जे शाहू महाराज 20 साली म्हणत होते देतोय मी बाजीरावांना पद, माहीत नाही जमेल की नाही, पुढच्या काळामध्ये बाजीरावांनी असं कर्तृत्व गाजवलं. एका वाक्यात सांगतो, शाहू महाराज असं म्हणतायत की एका बाजूला 1,00,000 सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला एकटा बाजीराव असेल आणि दोन्हीपैकी एकाची निवड करायची असेल तर मी 1,00,000 सैन्य निवडणार नाही, एकट्या बाजीरावाची निवड करेन. इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. तर हे बाजीरावांचं कर्तृत्व आहे. आणि मग बाजीरावांनी त्या ठिकाणी
पंतप्रधान पदाची सूत्र घेतली 1720 ते 1740, 20 वर्षाची कारकीर्द आहे, 20 वर्षाची. आता वडील राहत होते सासवडला, पण पुणं ही जहागिरी ही शाहू महाराजांनी बाजीरावांना दिली आणि हे आपल्या जहागिरीचं गाव, मी इथंच राहू, आणि मी इथे आले. इथं कसब्यामध्ये धडफड्यांचा वाडा होता, तिथे ते राहायला लागले. पण आपला वाडा असावा असं वाटलं. अजून कसब्यात एक वाडा बांधला, पण तोही छोटा होता. देखणा वाडा असावा, भव्य वाडा असावा असं बाजीरावांना वाटायला सुरुवात केलं. आणि मग त्यांनी परवानगी मागावी लागायची. जरी पंतप्रधान असले तरी छत्रपतींची परवानगी पाहिजे. छत्रपतींना विनंती केली, त्यांनी परवानगी दिली आणि इथे वाडा बांधायचं ठरलं आणि त्याप्रमाणे इथे वाडा बांधला. मगाशी मी सांगितलं 10 जानेवारी 1730ला भूमिपूजन झालं आणि 2 वर्षांनी 22 जानेवारी 1732ला वास्तुशांत झाली. हे जे काम ज्यांनी केलं त्यांचं आडनाव होतं लिमये. पण ही पेशव्यांची खाजगीकडची कामं, म्हणजे पर्सनल ही कामं हे करत होते, म्हणून त्यांचं आडनावच पुढे झालं खाजगीवाले. लिमयांचे खाजगीवाले झाले, असं त्यांनी हे बांधकाम केलं. मित्रांनो, आज आपण म्हटलं की शनिवारवाडा म्हटलं की हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं, भव्य दरवाजा वगैरे वगैरे. पहिली 10-20 वर्ष यातलं काही नव्हतं. इथे शनिवारवाड्याचा हा नकाशा आपल्यासमोर आहे. हा इथे मुख्य दरवाज्यातनं आपण आत आलो आणि इथे आता आपण बसलेलो आहोत. हा जो भाग आहे, या भागामध्ये पहिल्यांदा वाडा होता. बाजीरावांनी पहिला बांधलेला वाडा कुठे? एवढ्याच्या भागातला होता. गंमत म्हणजे या परिसरात वस्ती होती. जे मैदान समोर दिसतंय ना, तिथं सरदार ढेकणे यांचा वाडा होता. म्हणजे तिथे वाडे होते. शनिवारपेठ आणि कसबापेठ समोरच्या मैदानात एकमेकांना चिकटलेली होती. इतके वाडे या परिसरात होते. आता जे मैदान, ते भव्य दरवाजा हे आता नंतर. तेव्हा या भागात एवढंच झालं. गंमत म्हणजे हा बाजीराव रोड आहे. अहो, इथं ओढा वाहत होता. म्हणजे ही जी भिंत आहे, या भिंतीच्या पलीकडे गेले की ओढा, खाली उतार. आणि म्हणून तुम्हाला ड्रेनेज सिस्टीम जी आहे, इथे जी टॉयलेट्स आहेत या भागामध्ये, इकडे टॉयलेट का बांधलेली आहेत? इथून तो घाण सगळी ओढ्यामध्ये मिसळली जायची. तेव्हा या भागात माणसांना सहज चालता येत नव्हतं. असा बाजीराव रोड म्हणजे ओढा होता. हे आपण त्यावेळेचं थोडं समजून घेतलं पाहिजे. तर असं हे गंमत म्हणजे 10 जानेवारी 30ला आणि 22 जानेवारी 32ला दोन्ही दिवशी शनिवार होता आणि ते शनिवार पेठ पण होती. या वाड्याचं नाव शनिवारवाडा असं ठेवण्यात आलं आणि त्याने कामास सुरुवात केली. अत्यंत देखणा आणि वैभव संपन्न असा वाडा होता. तर आता इतिहास आपण बघणारच आहोत, पण थोडं मध्ये आता वाड्याची रचना या दृष्टीने आपण समजावून घेऊ. दिल्ली दरवाजाची माहिती. दिल्लीच्या दिशेला तोंड आहे, उत्तरेला तोंड आहे, म्हणून त्या दरवाजाचं नाव दिल्ली दरवाजा. या संपूर्ण वाड्याला एकूण 9 बुरुज आहेत. त्यात 2 बुरुज दगडी आहेत समोर बघितलेले, बाकी आहेत ते निम्मे दगडी आहेत, निम्मे विटांचे आहेत. आणि हे जे बाकी 7 बुरुज आहेत ते खाली जाड आहेत आणि वरती थोडे निमुळते होत गेलेले आहेत, नीट निरीक्षण केलं तर. आणि बाकी 7 बुरुज हे गोल आहेत. इथले बुरुज हे अष्टकोनी आहेत आणि सरळ आहेत. हे दोन्हीतला फरक आपण किंचित समजून घेऊ शकता. वाड्याला दरवाजे अनेक आहेत, 5 दरवाजे आहेत. दिल्ली दरवाजा, तसं या ठिकाणी मस्तानी दरवाजा असं म्हणलेलं आहे. वास्तविक पाहता मस्तानी जेव्हा होती तेव्हा ही तटबंदी बांधलेलीच नव्हती. पण मस्तानीसाठी म्हणजे जरी पेशव्यांचा वाडा इथं असताना या भागामध्ये मस्तानीसाठी वाडा बांधलेला होता. तिथे मस्तानी महाल होता आणि नंतर मग त्याला तिथे मस्तानीचा मुलगा, मस्तानी आणि बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादर आणि त्यांचा मुलगा म्हणजे बाजीरावांचा नातू अली बहादर, आणि म्हणून इथे अली बहादरचा हा दरवाजाला अली बहादरचा दरवाजा असं सुद्धा म्हणतात. मस्तानी दरवाजा किंवा अली बहादरचा दरवाजा. तो अली बहादर कोण? बाजीरावांचा नातू. इकडच्या बाजूला जो दरवाजा आहे त्याला खिडकी दरवाजा किंवा तिथे कवठाचं झाड होतं म्हणून कवठी दरवाजा अशी 2 नावं आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर का आपण बघितलं तर याला गणेश दरवाजा असं नाव आहे. तिथे गणपतीचं मंदिर पण आहे आणि तिथून आपल्याला कसबा गणपतीला जाता येतं म्हणून तो गणेश दरवाजा. आणि शक्यतो हा दरवाजा क्वचित उघडला जायचा. महत्त्वाचा काही कार्यक्रम आहे, फार मोठा विजय मिळून पेशवे आलेले आहेत, गणपती उत्सव आहे वगैरे वगैरे, बाकी लोकांचं येणं जाणं गणेश दरवाजातूनच जास्ती असायचं. आणि इकडे जो दरवाजा आहे म्हणजे दक्षिण दिशेला इथे तो आहे, म्हणजे सकाळ ऑफिसच्याकडे आपल्याला जाण्याचं जातो तिथे त्या दरवाजाला जांभळी दरवाजा म्हणतात. की ते जांभळाचं झाड होतं
पण त्याला नारायण दरवाजा असंही म्हटलं जातं, कारण नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे अंत्यसंस्कारासाठी या दरवाज्यातनं बाहेर नेण्यात आले, म्हणून त्याला नारायण दरवाजा असं सुद्धा म्हणण्यात येतं. अशा प्रकारे दरवाजे आहेत. ही जी पश्चिम दिशा आहे या बाजूला एकही दरवाजा मात्र नाही आहे. मगाशी सांगितलं ओढा होता तिथे आणि तो तसं घाणेरडं पाणी होतं, त्यामुळे इकडे काही आपल्याला दरवाजा पाहायला येणार नाही. तर ही इथल्या 80 वर्षे अनेक पेशवे राहिले, त्यांचे अनेक नातेवाईक राहिले. 20 मंडळी पेशवे घराण्यातली एका वेळेला तिथे उपस्थित असायची, इतकी माणसं असायची. मग माधवराव पेशवे आहेत, सदाशिवराव आहेत, विश्वासराव आहेत, काही जणांच्या विधवा झालेल्या पत्नी राहत आहेत. म्हणजे बाजीरावांची काकूसुद्धा इथेच राहत होती. गोदूबाईची स्नानाची जागा पलीकडे पाहायला मिळेल. लोक विचारतात गोदूबाई कोण, तर बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांना एक थोरला भाऊ होता, त्याची विधवा बायको इथं राहत होती. ते किती जण राहत असतील आपल्याला त्याचं माहीत नाही. तर या सगळ्यांचे राहण्याचे वाडे नंतर बांधण्यात आले, पाडण्यात आले, म्हणून या बांधकामामध्ये बदल होत गेलेले आहेत. तर ते आपण आता समजावून घेणार आहोत. तर आपण या ठिकाणून आत्ता आपण आलो, या परिसरामध्ये घोडे आणि हत्ती हे फिरवण्याची जागा होती. हा सगळ्या पागा होती घोड्यांची, हत्ती पण इथे होते. अजून एक पागा होती, ज्येष्ठ मंडळींना माहिती आहे, पुण्यामध्ये हुजूर पागा आहे, हुजुरांची पागा. तिथे घोडी, आता तिथे विद्यार्थिनी शिकतात, पण तिथे पूर्वी घोड्यांची पागा होती. तर तिथे आपल्याला ते पाहायला मिळतं. इथे ती आता इथं पागेचा दिवाणखाना पण आहे, हत्ती आणि घोड्यांची पागा आहे. या भागामध्ये टॉयलेट्स त्या काळातले आणि तुळशीचं वृंदावन हे या भागामध्ये पाहायला मिळतं. इथून पाणी वर गेलेलं आहे. हा समोरचा जो आहे चौथरा, या चौथऱ्यामध्ये नानासाहेब पेशव्यांचा खास दिवाणखाना हा या चौथऱ्यावरती आपल्याला होता, हे आपल्या लक्षामध्ये येतं. तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी 21 वर्ष पंतप्रधान होते. 21 वर्ष साधी गोष्ट आहे का? आत्ताच्या काळामध्ये सुद्धा इंदिरा गांधी सर्वात जास्ती होत्या, 17 वर्ष आत्ताच्या काळात. आणि आपल्या आत्ताचा भारत लहान आहे, नानासाहेबांचा भारत त्यापेक्षा मोठा होता, कारण अफगाणिस्तानपर्यंत ते गेले होते. एवढ्या मोठ्या साम्राज्याचं 21 वर्ष पंतप्रधान ते इथे राहत होते, हे केवढं महत्त्वाची गोष्ट आहे. तर नानासाहेबांचं निवासस्थान आहे हजारी कारंजे. किती सांगावं, ग खरे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, हे हजारी कारंजं इतकं सुंदर आहे, असं कारंजं त्यावेळेला जगामध्ये नसेल. बघा, ग खऱ्यांसारखा विद्वान मनुष्य सांगतोय. आज आपल्याला त्याचं महत्त्व वाटणार नाही, कारण आज आपण अनेक फाउंटन्स बघतो, आज तंत्रज्ञान पुष्कळ पुढे गेलेले. पण त्या ठिकाणी जी नळ आहेत, नळ, त्या नळ 197 आहेत, म्हणजे 200ला 3 कमी. म्हणजे समजा 200 म्हणलं तर वरती एक कमळ असायचं सोन्याचा मुलामत दिलेला, त्याला 5 छिद्र असायची, म्हणजे 200 गुणिले 5 1000 धारा उडायच्या, म्हणून ते हजारी कारंज. आणि त्यावेळेस हे टेक्नॉलॉजी केवढी असेल कारंज उडण्याची, तर असं सुंदर कारंज हे या भागामध्ये केलेलं असायचं, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथून पुढे माधवराव पेशवे, सदाशिवराव यांचं निवासस्थान तिथं होतं. म्हणजे त्यांना आपल्या घराच्या खिडकीतून हजारी कारंजाची शोभा बघता येईल असं त्यांचं निवासस्थान केलेलं होतं. हे महत्त्वाचं आहे. अष्टकोनी विहीर आहे, त्या विहिरीतला काही भाग आपल्याला दिसतो. त्या विहिरीच्या वरती 3 मजली उंच रहाटाचा बंगला. रहाट गाडगं तुम्हाला माहिती आहे, गाडगं असतं ते खाली जातं, असं येताना पाणी भरतं, वरती येतं, आणि वरती जिथे पाण्याची टाकी आहे तिथं रिकामं होतं, टाकी भरते. आणि जसं सायकलचं पॅडल फिरावं तसा एक मनुष्य भरून ते सगळं रहाट फिरवत असतो. आणि 3ऱ्या मजल्यावरती पाणी भरलं की त्याच्या प्रेशरनी सगळी या वाड्यातली कारंजी उडतात. म्हणून इथे वरती रहाटाचा हौद होता, रहाटाचा बंगला होता, आणि त्यातनं ही सगळी कारंजी ही उडत होती. हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता सगळा मुख्य भाग इथं आहे, कारण पूर्वी आज लोकांची राहण्याची घरं वेगळी असतात आणि ऑफिस वेगळं असतं. आजचा लोकशाहीचा काळ आहे. त्या काळामध्ये वाडा म्हणजे सचिवालय, वाडा म्हणजेच राजकीय कारभाराचं केंद्र. तिथे माणसं राहतसुद्धा होती आणि कारभारसुद्धा करत होती. त्यामुळे या भागामध्ये आपल्याला म्हणजे वरनं जर आपण गेलो नंतर हे तुम्ही सगळं बघा, मी जे आत्ता सांगतोय ते, तर समोर तुम्ही गेला असतात या पायऱ्या चढून तिथे एक उलटी तोफ आहे, दोन्ही बाजूला कारंजी आहेत, पाहुणे येत आहेत, परकीय वकील येत आहेत, त्यांना सुंदर दृश्य दिसलं पाहिजे. इथे आल्यानंतर हा मधला चौक, हां दोन चौक आहेत वाड्याला, हा मधला चौक. आणि मग इथे या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी जागा, तिथे लिहिलेलं आहे भले लोक बसण्याची जागा. हे पाहुणे, तुम्ही बसा की तुम्हाला लोक भले म्हणतील, बसा. तर इथे लोक येणारी पाहुणे किंवा सरकारी अधिकारी, इतर प्रांतातले अधिकारी, त्यांना बसण्यासाठी इथे जागा होती. आणि या भागामध्ये
ज्याला स्टोअर रूम म्हणतात ते होतं. आपल्याला पेशव्यांच्या काळामध्ये किती दागदागिने होते, हिरे किती, माणकं किती, मोती किती, या सगळ्याची लाख लाख मोती हिरे होते त्यांच्याकडं, प्रचंड वैभव संपन्न. तर हे होते. त्यानंतर दफ्तरखाना होता, कागदपत्र होती, मोठमोठी पत्रव्यवहार चालायचा संपूर्ण देशभर. ती पत्रव्यवहार 2 कॉपी असायच्या, एक तिकडं पाठवायचा आणि एक मूळ कॉपी इथे ठेवायची. लोकांकडून आलेली पत्र तीही जपून ठेवायची. तो दफ्तरखाना होता. अजून काय होतं, ग्रंथसंग्रह होता. ठीक आहे, जुने असतील धार्मिक ग्रंथ, पण ग्रंथांचा संग्रह होता, भांड्याकुंड्यांचा संग्रह होता. मोठा वाडा होता, त्या 1000 माणसं इथे राहायला होती, बाकी सगळी मिळून. तर त्यांचं भांडी कुंडी होती. हे सगळं या ठिकाणी कोठ्यांमध्ये हे ठेवलं जायचं. इथे बाजीराव पेशव्यांचा निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या भागामध्ये आता हा जो भाग आहे, हा महिलांचा वावर इकडं असायचा. इकडं ऑफिसेस, इकडं महिला. तर या ठिकाणी मोठमोठ्या पंक्ती बसायच्या. जुन्या काळचं पेशवाई पंक्ती बघा, बसायला पाट, ताटाच्या खाली पाट, समई आणि अतिशय सुंदर अशी ती पेशवाई, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर हे इथं आहे. आणि इथे गौरीचा महाल, आता जिथे पायऱ्या केलेल्या आहेत, जिथे साऊंड अँड लाईट शोसाठी पायऱ्या केलेल्या आहेत, त्या जागेला म्हणायचं गौरीचा महाल. आणि ही खाजगीकडची जागा, असा हा भाग मधला आहे. इथे मगाशी म्हणलं मस्तानीचा महाल आहे. ही चिमणबाग अतिशय सुंदर देखणी अशी बाग आहे. वाड्याच्या आतमध्ये कारंजी आहेत आणि तिची रचना अतिशय अप्रतिम आहे. इथे शेजारी होता हा गणेश महाल. हा अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. म्हणजे त्या परकीय प्रवाशांना या ठिकाणी आल्यानंतर हे सभागृह होतं, हा हॉल होता. आणि मॅलेट नावाचा एक इंग्रज अधिकारी इथे आलेला असताना त्यांनी त्याचं चित्र काढलेलं आहे. बाकी या शनिवारवाड्याचा ओरिजिनल नकाशा नाही, कागदपत्र नाही, चित्र नाहीत, फोटो तर नाहीच नाहीत, काहीच मिळत नाही याच्याबद्दल. पण मॅलेटनी काढलेलं चित्र आहे की ज्या सवाई माधवराव बसले आहेत आणि त्यांच्या पायापाशी नाना फडणीस आणि महादजी शिंदे बसले आहेत. त्या चित्रावरून त्या काळामध्ये कशा प्रकारे तो गणेश महाल असेल याचा आपल्याला अंदाज करता येतो. त्या काळामध्ये नर्तकींचे नृत्याचे कार्यक्रम व्हायचे. असं सगळं हा गणेश महाल आहे. आणि त्याच्या खिडकीतून इकडं बघितलं तर चिमणबाग आणि इकडे बघितलं तर 8 कारंज्यांचा हौद, हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळायचं. अशी त्याची रचना ही या भागामध्ये केलेली होती. हा 8 कारंज्याचा हौद आहे. इथे एक चुनेगच्ची हौद आहे. या हौदाचं प्रयोजन नक्की माहीत नाही आहे, कारण त्या हौदाला भिंत आहे, त्या भिंतीमध्ये कोनाड आहेत. तर असा अंदाज आहे इतिहासकारांचा की त्याच्यामध्ये बहुतेक पणती ठेवली जात असेल आणि वरनं पाणी पडत असेल. म्हणजे पाण्याचा पडदा आणि आतमध्ये पणती, दिसायला दृश्य अतिशय चांगलं असेल. कारण जसं शिवकाळामध्ये हे असलं काही करायला वेळच नव्हता, संघर्षाचा काळ होता. पण जसा पुढचा काळ आला आणि पेशवे मंडळी उत्तरेमध्ये गेली आणि तिथले वाडे, तिथले राजवाडे, दिवाणी आम, दिवाणी खास, त्यांची कारंजी, त्यांची ती पाण्याची रचना, हे सगळं बघून आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावरती पडला आणि आपणसुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून या काही रचना त्यांनी केल्या असतील असा अंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथे अमृतरावांचा आहे 7 मजली वाडा, जो शनिवारवाडा 7 मजली होता असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय तर 3 मजली वाडा असेल, तळमजला आणि 3 मजले म्हणजे 4 मजले, आणि वरती मनोरा असा असण्याची शक्यता आहे. त्या मनोऱ्याला 3 मजले असतील तर त्या मनोऱ्यावरून संपूर्ण पुणे दिसत असेल, टेहाळणी करता येत असेल आणि म्हणून तो 7 मजली असेल. आजही तुम्ही रास्ते वाड्याला गेलात, आज पुण्यामध्ये 2-3च वाडे उरलेत, त्यात सरदार रास्त्यांचा वाडा आहे, त्याला एक मनोरा आहे. त्यामुळे तुम्हाला मनोरा कसा असायचा याची कल्पना ही करता येत असेल तर तसा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि असा हा इथे आरसे महाल, ज्याला आरसे लावलेले आहेत, तो सुद्धा महाल या ठिकाणी होता. अशी ही संपूर्ण वाड्याची रचना ही इथे केलेली आहे. तर ही वाड्याची रचना मी आपल्याला समजावून सांगितली. मित्रांनो, शनिवार वाड्यापेक्षा देखणे वाडे अनेक आहेत, पण शनिवार वाड्याचं वैभव त्याच्या इतिहासामध्ये आहे. असा अद्भुत इतिहास भारतामधल्या दुसऱ्या कुठल्याही वास्तूला नाही, इतकं विलक्षण आहे. 80 वर्ष 85 वर्ष संपूर्ण देशावरती सलामत, काय कमाल केलेली. तर मगाशी म्हटलं की बाजीराव पेशवे या ठिकाणी आले. 20 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे. बाजीरावांनी कामाला सुरुवात केली. 46 लढाई लढलेले आहेत ते, सगळ्या सांगणं शक्यच नाही आहे, एकच सांगणार आहे. पालखेडची लढाई 1728ला ही लढाई झाली. झालं होतं असं, निजामांनी पुण्यावर आक्रमण केलं. नुसतं आक्रमण केलं नाही, कोल्हापूरला त्यावेळेस संभाजीराजे होते, छत्रपती संभाजी, त्यांना आपल्या बाजूला वळवलं.
आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी आणि निजाम औरंगाबादचा यांनी पुण्यावर आक्रमण केलं. शाहू महाराज घाबरले. बाजीराव तेव्हा कर्नाटकात होते. त्याला पत्र पाठवलं, राहू लवकर या. राहू म्हणजे बाजीराव. बाजीरावांच्या लक्षात आलं निजामाचा हल्ला झाला आहे. पण बाजीरावांना माहीत होतं निजामाचा प्लस पॉईंट काय आहे, तोफखाना. आपण जर का पुणं वाचवायला आलो तर निजामाच्या तोफखान्यासमोर आपण नष्ट होणार. म्हणून बाजीराव पुण्यात आलेच नाहीत. ते म्हणले जणू काही निजामाला, अरे तू जर का पुण्यावर हल्ला करू शकतो, मी नाही औरंगाबादवर हल्ला करू शकत. ते औरंगाबादला गेले आणि औरंगाबाद, जालना, तो सगळा परिसर आहे, सिंदखेड, प्रचंड आगी लावल्या, जाळपोळ केली आणि त्यामुळे निजाम वैतागला. निजामाने आपला ऐवज खान नावाचा सरदार मागं पाठवला की जा त्याचा बंदोबस्त कर. पण बाजीराव म्हणजे वारा आहे वारा, तो कोणाला सापडतोय. बाजीराव तिथून जे गेले ते गुजरातमध्ये गेले. इथं सांगायला किती सोपं आहे हो, इकडून इकडं कसं गेले असतील हो, कल्पना करत. गुजरातला गेले आणि गुजरातमध्ये सरबुलंद खान नावाचा मोगल सरदार होता, त्याला धपटून काढलं आणि त्याच्याकडनं भरपूर लुटालूट केली आणि परत आले. अजून एक गंमत केली. बाजीरावांनी लुटालूट कुठं केली, मोगल सरदार सरबुलंद खाननी. आणि जाताना काय सांगितलं, मी लुटालूट केली पण तुझं राज्य लुटायला मला निजामाने सांगितलं होतं. निजाम म्हणला लुटालूट तू करणार, बदनाम मला करणार. मी बाजीराव म्हणतो तू आमच्यात भांडणं लावू शकतो, आम्ही पण तुझ्यात भांडणं लावतो. लावली भांडणं. मग निजाम पुण्यामध्ये होता. पुण्यामध्ये संभाजी महाराज, त्याची संभाजी महाराजचं लग्न लावलं इथे पुण्यामध्ये. तेव्हापासून पुणे लग्नासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरचा नवरा, नवरा मुलगा, नवरी मुलगी इथे येऊन लग्न कर, पुणे प्रसिद्ध असं आहे ते. तर इथे इतका निजामाने पुण्यात हैदोस घातला. मग बाजीरावांनी काय केलं, त्यांनी सांगितलं मी आता बऱ्हाणपूर लुटणार आहे आणि नंतर औरंगाबाद. आता निजाम घाबरला, तो मागं फिरला, तो अहमदनगरला आला. जायचं होतं औरंगाबादला, वाचवायचं आहे औरंगाबाद. पण वाटेमध्ये गोदावरी आहे. गोदावरी ओलांडायला एकच जागा आहे, पुणतांबे. पुणतांबे माहिती तुम्हाला, तो पुणतांब्याला गेला. बघा म्हणजे जे बाजीरावाच्या मनात आहे तसं घडतं आहे. निजाम पुणतांब्याला गेला. पहिल्या दिवशी त्यांनी सैन्याचे 3 भाग पडले. पहिल्या दिवशी सैन्याचा पहिला भाग गेला नदी ओलांडून आणि तिथून 28 किलोमीटरवरती एक गाव आहे, त्याचं नाव पालखेड. पहिला मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी निजाम आणि त्याचे सरदार त्यांनी नदी ओलांडली, ते पालखेडला गेले. सगळ्या बातम्या हेरांकडनं मिळत आहेत. आणि बाजीरावाचं सैन्य आलं आणि त्यांनी नदी आणि निजाम याच्यामध्ये थळी उभी केली. निजामाचा तोफखाना मागच राहिला. तो आता निजामाकडे जाणार नव्हता. आणि त्या ठिकाणी ज्या नद्या आहेत, शिवना नदी, ढेकू नदी, तिथं संपूर्ण बाजीरावांनी आपलं सैन्याचं वेटोळं घातलं. स्वतः बाजीराव आहेत, विठ्ठल शिवदेव आहेत, बाजी भिवराव रेठरेकर आहेत, बरेच सरदार होते आणि मागं मल्हारराव होळकर आहेत. सगळ्यांनी वेटोळं घातलं आणि निजामाचं पाणीच तोडलं. पाण्या वाचून हाल. निजामाचे सैनिक धडक मारण्याचा प्रयत्न करत आहेत, पाणी मिळत नाही आहे. त्यांनी वर्णन केलेलं आहे, पाणी कुठंच नव्हतं, पाणी होतं फक्त मराठ्यांच्या तलवारीमध्ये. शेवटी निजाम शरण आला आणि मुंगे शेगाव या ठिकाणी 6 मार्चला तह झाला. ही घटना घडली 1728. फार महत्त्वाची लढाई आहे. या लढाईचं महत्त्व सांगतो 2 वाक्यात. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा सेनापती होता मॉन्टगोमेरी, यांनी जगातल्या गाजलेल्या लढाईंचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यात तो म्हणतो जगातल्या उत्तम पहिल्या 10 लढाया काढल्या तर त्याच्यामध्ये मास्टरपीस म्हणून ज्या लढाईचा समावेश करावा लागेल ती पालखेडची लढाई होती. पालखेडची जग कौतुक करते. आणि अमेरिकेतल्या तिथल्या मिलिटरी ऑफिसर्सना जगातल्या उत्कृष्ट लढाया मॉडेल्स करून प्रतिकृतीतनं शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये एक लढाई अफजल खान वधाची आणि दुसरी लढाई ही पालखेडची असते. अमेरिका शिकते पालखेड लढाई, आपणच शिकत नाही आहे. किती गंमत आहे पहा. तर असं आहे पालखेडची लढाई. त्या बाजीरावांचं नाव सगळ्या भारतात दुमदुमायला लागलं. तिकडून छत्रसाल बुंदेलखंडाचा राजा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतनं त्यांनी राज्य निर्माण केलं आहे. पण त्यावेळी तो तरुण होता. बाजीरावांचा काळ आहे. आता तो म्हातारा झाला. त्याचे मुलं कर्तृत्वान नव्हती. आणि दिल्लीच्या वजीर मोहम्मद बंगशानी छत्रसाल बुंदेवर आक्रमण केलं. बुंदेलाला कळे ना छत्रसालला काय करावं. आता सगळ्या भारतात एकच आहे बाजीराव. आणि त्यांनी पत्र पाठवलं. पत्र कवितेमध्ये आहे, जो गती ग्राह गजेंद्र की वो गती भई है आज. गजेंद्र म्हणजे हत्ती. हत्तीचा पाय मगरीनं जबड्यात पकडावा तशी माझ्या राज्याची अवस्था झाली आहे. तर त्या हत्तीची मुक्तता करायला विष्णू आला होता, तसं बाजीराव तू ये.
जो गति ग्राह गजेंद्र की वो गति भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज, असं ते पत्र आहे. आणि बाजीराव गेले. म्हणजे बुंदेलाला माहीत होतं बरं का पत्र गेलं आहे बाजीरावाला. तो म्हणला बाजीरावाला यायला इथे वेळ 10-12 दिवस लागतील. बाजीराव 4 दिवसात गेला. 12 दिवस लागतील, तो 4 दिवसात गेला. काय वेगवान हालचाली आहेत. गेला आणि जो तडाखा दिला त्या छत्रसाल बुंदेलाला मुक्त केलं. मोहम्मद बंगशाला जैतापूरच्या किल्ल्यात कोंडला, त्याचा पराभव केला. छत्रसाल आनंदी झाला. त्यांनी बाजीरावाला आपला मुलगा मानला. त्याला आपल्या राज्याचे 3 भाग करून त्याचा 1 भाग बाजीरावांना भेट दिला. बघा, मराठी मनुष्याला 1 भाग भेट दिला. झाशीची राणी बुंदेलखंडात राणी का झाली मराठी मुलगी? आत्ता तो बुंदेलखंडातला 1 भाग मिळाला म्हणून. इथं कनेक्शन आहे झाशीच्या राणीचं. आणि अजून एक गोष्ट मिळाली, मस्तानी ही छत्रसालची मुलगी होती. ती मस्तानी त्यावेळेला बाजीरावाच्या आयुष्यामध्ये प्रवेश झाला. अर्थात हे त्याचं वैयक्तिक जीवन आहे, त्याचं खाजगी जीवन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं काही कारण नाही आहे. पण हल्ली ते चित्रपटकारांना ना बाजीराव मस्तानी असल्याशिवाय तो चित्रपट चालणारच नाही. इथं गाईड असायचे पूर्वी, ते गाईड माहिती द्यायचे, वो मस्तानी इतनी खूबसूरत थी, वो जब पान खाती थी तो ऐसा लाल 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 दिखाई देता था, असं काहीतरी वर्णन करायचे ते. एवढं मात्र लक्षात घ्या, मी मस्तानीचा उल्लेख यासाठी करतोय, अहो याच्या आधी 400 वर्ष राजपूत राजे आपल्या घरातील मुली आणि बहिणी मोगलांना देत होत्या. का? ते ताकदवान आहेत, त्यांचं आपलं नातं असावं म्हणजे आपल्याला फायदा होईल. आता इतिहास बदलतोय. उत्तरेतला एक बुंदेलखंडाचा राजा आपली मुलगी दक्षिणेतल्या बाजीरावाला भेट देतो. हे आपल्या वाढलेल्या ताकदीचं प्रतीक आहे, हे आपण समजावून घ्या. मस्तानीकडे या दृष्टीनं बघा. आणि मग त्याचं या ठिकाणी आलं. सांगायचा मुद्दा असा, बाजीरावांचा जो प्रवास आहे, काय वेग आहे प्रवासाचा. बाकी सैन्य जेव्हा एका दिवसात 25 किलोमीटर जातं, बाजीराव 100 किलोमीटर जातात. 100 जाऊन बघा, एक दिवस घोड्यावर बसून 100 किलोमीटर जा. पुढे 8 दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. भयंकर काय होईल पाठीचं. आणि रोज 100 जात आहेत. प्रचंड घोडदौड. हे कसं केलं? अद्भुत आहे. एका इतिहास संशोधकांनी बाजीरावांचा सगळा प्रवास बघितला आणि अभ्यास केला. 20 वर्षामध्ये किती घोडदौड केली. आणि त्यांनी अभ्यासाने सांगितलं 20 वर्षात बाजीराव 2.25 लाख किलोमीटर घोडदौड केलेली. 2.25 लाख. अद्भुत आहे. 40व्या वर्षी मृत्यू का झाला? दगदग, काय दगदग केलेली. एक तर वर्णन सांगतो, म्हणजे मला बोलताना डोळ्यात पाणी येतं. बादशाह दिल्लीमध्ये होता, त्याला बातमी कळली बाजीरावाला. तो मला अशा बातम्या नेहमीच येतात, खरंच बाजीराव आहे का? जा रे दोघांनी बघून या कोण येते. ते दोघं आले. तिथं काहीच नव्हतं मैदानात, रिकामं. ते हिंडले फिरले परत आले. आता त्यामुळे कोण आलं होतं माहीत नाही, येऊन गेले कोणतरी, पण नेमकं कोण ते कळलं नाही. पण दुसरा सैनिक पुढं आला. तो म्हणला मला हिंडताना हा वाळका भाकरीचा तुकडा मिळाला, तो मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तो भाकरीचा तुकडा बादशाने हातात घेतला आणि तो म्हणला अशी भाकरी खाऊन रणांगण गाजवण्याचं सामर्थ्य फक्त बाजीरावामध्ये, नक्कीच बाजीराव इथे येऊन गेलेलं आहे. कसे जगले. बाकीचे लोक 25 किलोमीटर जात होते, याचा अर्थ असा नाही की त्यांना 100 किलोमीटर जाता येत नव्हतं. ते काय करायचे, आधी बाजार गुणगे पाठवायचे. तंबू, राहुटी, भटारखाना, स्वयंपाक, कुणाला जखम झाली तर औषधोपचार, कपडे फाटले तर शिंपी, वाहन तुटली तर चांभार लागतात ना. बाजीराव म्हणले हे असलं काही नाही. 100 किलोमीटर जायचं, पाठीवरचं पीठ काढायचं, थापायचं, भाजायचं, खायचं, भाला खुपसायचं, वरती घोंगडी अंथरायची, त्या घोंगडीच्या खाली डोकं खुपसायचं, झाली राहुटी. बोलायला काय जाते. दिल्लीची मायनस थंडी, टेम्परेचर माहिती तुम्हाला, -10 टेम्परेचर असतं. दिल्लीचा पाऊस, राजस्थानचं ऊन, कसे लढले असतील. हे समजून घेतलं की त्यांच्याबद्दलचा आदर आपल्याला वाटतो. असं असताना बाजीरावांच्या घरात एक घटना घडली. त्यांच्या आई राधाबाई साहेब यांच्या मनात इच्छा होती उत्तर भारतामध्ये तीर्थस्थानाला जावं, तीर्थयात्रा. प्रयाग आहे, काशी आहे. पण जायचं कसं? नर्मदेच्या वरती सगळे आपले शत्रू आहेत. बाजीरावांनी ठोकलं एकेकाला, पण त्या जात सांगत नव्हत्या. पण बाजीरावांना कळलं आपली आईची इच्छा आहे, त्यामुळे जा मातोश्री, तयारी करा. बाजीरावांच्या आईला वाटलं बहुतेक 10-15 हजार सैन्य असेल बरोबर. बाजीरावांच्या मातोश्री निघाल्या. सैन्य काही नाही, नर्मदा ओलांडली. घाबरल्या होत्या की काय माझ्या रक्षणाची व्यवस्था काय केलेली आहे. काय केलं होतं बाजीरावांनी? उत्तरेतल्या सगळ्या राजांना पत्र पाठवलं होतं, आमच्या मातोश्री देवदर्शनाला येत आहेत, त्यांच्या व्यवस्थेत कोणती हायगय होता कामा नये.
शत्रूंना पण पाठवलं. आणि बाजीरावांची आई जिथे जिथे गेली तो बादशाह यायचा, तो राजा यायचा, स्वागत आहे, या राहा, खाणं पिणं जे सत्कार, हत्ती भेट दिले, घोडे भेट दिले. बाजीरावांची आई 2 वर्ष हिंडत होत्या उत्तर भारतामध्ये. आणि जो मागाशी महम्मद बंगश सांगितलं ना, ते काशी, प्रयाग, अयोध्या त्याच्याच भागात आहे. तो बाजीरावांचा शत्रू. त्याला कळलं बाजीरावांची आई येते, तो नाचायला लागला आनंदाने. पंडित की माँ रही आहे, नाचला. त्यांनी स्वागत केलं, आपला दिवाण पाठवला. आणि 2 वर्ष प्रवास करून त्या निघाल्या. परत सरहद्दीवरती प्रत्येक राजा सोडायला यायचा. बहुतेक तो मनात म्हणला असेल, आम्ही तुमची व्यवस्था ठेवली, पण समजा आमच्याकडनं काही चुकलं असेल तर चुकी माफ करा, पण पुण्याला जाऊन तुमच्या पोराला सांगू नका. तुम्ही म्हणाल इथे नाश्ता मिळाला नाही, इथे न्यारी मिळाली, ते येऊन तलवार घेऊन येईल. भयंकर आहे. पण राऊंडच्याबद्दल वर्णन एका वाक्यात एकाने केलं आहे, राऊंडचे नावे इकडे सगळे गर्भगळीत आहेत, उत्तरेत अशी. राऊंडचं नाव ऐकलं लोक थरथर कापायची. काय दरारा असेल, उत्तर भारत दरारा होता असा. इथे आल्या बाजीरावांची आई. त्या आल्यानंतर आसपासच्या सरदारांच्या सगळ्या बायका आल्या, साळकाया माळकाया जमल्या सगळ्या. आणि मग आपल्याकडे प्रवास केल्यानंतर एक पद्धत असते, काय काय केलं, काय काय आणलं दाखवण्याचं, ते एक शास्त्रच असतं ना सगळ्यांना दाखवायचं. तसं त्या चर्चा सुरू झाली, गप्पा सुरू झाल्या. आणि मग कुणीतरी प्रश्न विचारला, उत्तर भारतामध्ये शत्रूंचा प्रदेश, तुम्हाला भीती नाही का वाटली? तिथे जे उत्तर दिले ना राधाबाई साहेबांना, ते महत्त्वाचं आहे. त्या म्हणल्या, मला 2 मुलं, थोरला राऊ, धाकटा आप्पा. त्या म्हणल्या, माझ्या मुलांची नावं हीच माझी कवचकुंडलं. मी बाजीरावांची आई आहे म्हणल्यानंतर माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत आहे? काय सुरेख उत्तर आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे बाजीरावांचं कर्तृत्व आहे, फार महत्त्वाचं. बाजीरावांनी अजून काय केलं? बाजीरावांनी मराठ्यांना एक दिशा दिली. शिवाजी महाराजांनी काय दिशा दिली होती? स्वराज्य. पण नंतर स्वराज्य झालं होतं. आता काय? बाजीराव म्हणतायत स्वराज्याचं साम्राज्य, दिल्लीवरती आपला ताबा असला पाहिजे. हे निजाम वगैरे किरकोळ आहेत. मूळ दिल्लीमध्ये मुळावरती घाव घाला, बाजीरावांचं वाक्य आहे. आणि म्हणून दिल्लीवर ताबा पाहिजे. पण तो कसा येणार? पुण्यात बसून दिल्ली कशी मिळणार? नाही मिळणार. मग महाराष्ट्रातल्या एकेका मराठी घराण्याने उत्तरेत जायचं आणि तिथंच राहायचं, परत यायचं नाही. आणि बघा तुम्ही, इंदोरला होळकर गेले, धारला पवार गेले, बडोद्याला गायकवाड गेले, ग्वाल्हेरला शिंदे गेले, गोविंदपंत खेर बुंदेलखंडात गेले, त्यांचं आडनावच पुढे गोविंदपंत बुंदेले झालं. एक एक घराणं उत्तरेत गेलेलं आहे. मराठी माणसाला हे सोपं नाही. मराठी मनुष्य आपलं गाव सोडून जात नाही. मागे एकदा घरात रडत होते सगळे. काय झालं रडायला? काय झालं, कोणी गेलं का? तोला नाही, आमच्या यांची बदली झाली सातारला म्हणून. अशी आपण कुटुंब वत्सल आहोत. असे राहिले. आपण ग्वाल्हेर आणि इंदोरला गेलो तर किती मराठी घर आहेत तिथे बघा ना. म्हणजे जसू काही दिल्लीचा गळा असा आवळत आणला होता. अजून बाजीराव 10-15 वर्ष जगले असते तर कदाचित त्यांनी शाहू महाराजांना घेऊन दिल्लीच्या सिंहासनावर जाऊन बसवलं असतं. नाही त्यांना आयुष्य मिळालं. असं बाजीरावांचं खूप सांगण्यासारखं आहे. पण असे बाजीराव, भारतावरती अजून एका शक्तीचं आक्रमण होत होतं. इराणचा बादशाह नादिरशाह, त्याचा बंदोबस्त करायला बाजीराव उत्तरेत चालले होते. त्यावेळेला नर्मदेच्या काठावरती रावेरखेडी या ठिकाणी 1740मध्ये त्यांचं महानिर्वाण झालं. आता कोण पेशवा होणार? परत चर्चा सुरू झाली. आणि शाहू महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने निर्णय घेतला. बाजीरावांचा थोरला मुलगा नानासाहेब बाकीच्यांना बाजूवर झालं. नानासाहेब पेशवे झाले. 21 वर्ष नानासाहेबांच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या 2 घटना सांगणार आहे. आता नादिरशाह मेला, पण नादिरशाहकडे गुलाम होता, त्याचं नाव अहमदशाह अब्दाली. त्यांनी बंड केलं आणि एक नवीन राष्ट्र निर्माण केलं. ते राष्ट्र म्हणजे अफगाणिस्तान. बघा, अब्दालीच्या आधी अफगाणिस्तान नव्हतं. इराण आणि भारत एकमेकांना चिकटलेले होते. गांधार आपला आहे, आपल्याला माहिती, गांधार तिथनं आली आहे, चिकटलेले होते. पण यांनी त्या ठिकाणी अफगाणिस्तान निर्माण केलं. आणि करायचं काय? तो भारतावरती आक्रमण करायचं, भारत लुटायचा, खजिना भरायचा. परत खजिना रिकाम झाला की परत भारतावरती आक्रमण. घाबरलेलं सगळे. दिल्लीचा बादशाह घाबरला. आणि दिल्लीच्या बादशाच्या लक्षात आलं की आता आपलं रक्षण कोण करेल? एकच, मराठे. काय महत्त्व आहे बघा. दिल्लीचा बादशाह म्हणतोय फक्त मराठे रक्षण करू शकतात. आणि म्हणून पत्र पाठवलंय. 1752ला एक करार झाला, त्याला म्हणतात अहमदिया करार. मराठे आणि दिल्ली काय
यापुढे दिल्लीचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवरती. काय कमाल. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ह्याच्यामुळे आपल्याला आले ते. अरे 50 वर्षापूर्वी इथे औरंगजेब बसला होता आणि तो म्हणत होता मी मराठ्यांना गाडून टाकतो, आणि 50 वर्षानंतर त्याचा वारसदार म्हणतोय आम्ही दुबळे झालो आहोत, आम्ही पदर पसरतो, आम्ही भीक मागतो, हे मराठ्यांना उत्तरेत या, आमचं रक्षण करा. आणि याच्या बदल्यात मराठ्यांना संपूर्ण भारतामध्ये चौथाई सरदेशमुखीचे हक्क मिळाले बरं का. आत्ता जो पाकिस्तान आहे ना, सिंध, तिथपर्यंतचे पैसे वसुलीचे अधिकार मराठ्यांना होते. ही ताकद आहे. म्हणजे भारतामध्ये मराठ्यांनी इतके ताकदवान दुसरे कुणी नव्हते. अब्दालीने 5 वेळा आक्रमण केलं. अत्यंत क्रूर होता, धर्मवेडा होता, कट्टर इस्लामचा होता. मथुरेवर त्यांनी आक्रमण केल्याचं एक वाक्य सांगतो. आक्रमण केलं, लुटालूट केली, गाढवांवर बैलांवरती लूट लादून तो परत निघाला. जाता जाता गंमत, माणसाचं मुंडकं तोडायचं, गाईच्या झाडाला लावायचं, गाईचं मुंडकं तोडायचं, माणसाच्या झाडाला लावायचं, असं टांगून जायचं. गंमत. इतका क्रूर असेल. त्यांचं वर्णन केलं आहे. हे साधेसुधे मोगल नव्हेत, भयंकर आहेत फार. अशा वेळेला त्यांचं जे 58 सालचं जे आक्रमण आहे, त्यावेळेला राघोबा दादा यांच्या नेतृत्वाखाली सैन्य उत्तरेला गेलं. मराठे येत आहेत कळल्यानंतर अब्दाली पळाला. त्याचा पाठलाग सुरू केला मराठ्यांनी. कुठपर्यंत गेले? पेशावर. अटकचा किल्ला जिंकला 1758ला. का अभिमान हो. अटकेपर्यंत गेलो आपण. जरा घरी जाऊन एकदा बघा पेशावर कुठे आहे. पेशावर पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती आहे. तिथपर्यंत मराठे गेले होते. ही अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराज म्हणले होते अहत तंजावर ते तहत पेशावर, सारा देश एका ध्वजाखाली आणायचं आहे. करून दाखवलं, करून दाखवलं आपण त्या ठिकाणी. आणि अभिमानाची गोष्ट आहे. याचं वर्णन सावरकरांनी काय केलेलं आहे. सावरकरांसारखंच कवीने वर्णन करावं. तो मानाजी पायगुडे ना, त्यांनी तो झेंडा लावलेला आहे. म्हणजे मला घरी मी गुगल मॅपवरती बघत होतो अटकचा किल्ला. अटकला आपण कधी जाणार ना, जाणार कसे आणि गेलो तर येणार कसे. ते अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये. पण घरात बसून बघता येते. ते बघताना मला वाटलं अरे शिवाजी महाराजांनाही बघायला मिळालं असा अटकचा किल्ला मला बघायला मिळतंय. पण मला नंतर असं वाटलं जेव्हा तो मानाजी पायगुडे तिथे झेंडा लावत असेल, शिवाजी महाराज स्वर्गातनं बघत असतील आणि म्हणत असतील बघा माझं स्वप्न साकार केलं. तंजावर ते पेशावर मराठ्यांचा झेंडा फडकतोय. आणि म्हणून सावरकर म्हणतात ऐका ऐका हिंदू मात्र हो वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगून सूड जिंकिले जेत्याला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला. अटक हे केलंय पण आणि तिथं पत्र आहे बरं राघोबा दादाचं. तो म्हणतो आम्ही अटकेपर्यंत आलो आहे. नानासाहेबांना म्हणतात ते तुम्ही आज्ञा द्या, काबूल कंदहार आता आम्हाला लांब नाही. काबूलला जायची महत्त्वाकांक्षा आहे. भारतात कुणाची अशी नव्हती. काबूल जिंकू शकतो आम्ही असं म्हणले होते ते. काय कमाल आहे. पुढे काही वर्षे गेली. 1760 खरं तर आनंदाचा काळ होता. उदगीरच्या लढाईमध्ये आपण निजामाचा परत एकदा पराभव केला होता. उदगीरच्या विजयामुळे मराठ्यांना काय मिळालं? विजापूर मिळालं, अहमदनगर मिळालं, बऱ्हाणपूर मिळालं. आणि देवगिरीचा किल्ला म्हणजे दौलताबाद जो यादवांच्याकडे असताना हिंदूंच्या ताब्यात होता, 550 वर्षांतर पुन्हा भगवा झेंडा फडकला. 550 वर्षानंतर आनंद होता. पण तेवढ्यात बातमी आली 10 जानेवारी 1760 बुराडी घाटावरच्या लढाईमध्ये नजीब खान आणि त्याचा गुरु कुतुबशाह यांनी दत्ताजी शिंदेला मारलं. आता त्याबरोबर हेही कळलं दत्ताजी आडवा पडला होता. कुतुबशाहनी डोसं त्याला तलवारीने किंवा दत्ताजी आप लढोगे, आता लढशील का? त्याला वाटलं दत्ताजी घाबरेल, विनवणी करेल. दत्ताजी त्याही क्षणी म्हणतोय बचेंगे तर और भी लढेंगे. जर का वाचलो तर पुन्हा लढेन तुझ्याशी. काय कमाल आहे. दत्ताजीचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात संतापला. ह्याचा सूड घेतला पाहिजे म्हणून ते उत्तरेत निघाले. नेतृत्व करत होते सदाशिव भाऊ, नानासाहेबांचे चुलत बंधू, चिमाजीप्पांचा मुलगा आणि नानासाहेबांचा थोरला मुलगा विश्वासराव, भावी पेशवा, 19 वर्षाचा, अत्यंत देखणा, अत्यंत पराक्रमी, तोही निघाला. आणि ते पुढे युद्ध झालं. ते मोठं युद्ध आहे. ते काय आता मी सगळं इथं सांगू शकणार नाही. 14 जानेवारी 1761 मराठ्यांच्या हृदयावरची जखम आहे. जसा 14 जानेवारी येतो ती खपली निघते आणि पुन्हा बळबळा रक्त वाहतं.
काय लढलेत. अफजलीचं एक पत्र आहे बरं का, पत्र आहे की नको लढाई, आपण तह करू, फक्त तुम्ही म्हणजे मराठे आमचा पंजाबपर्यंतचा हक्क मान्य करा. त्यावेळेला जर का तो हक्क मान्य केला असता तर लढाई झाली नसती. पण त्यावेळेला ते मान्य केलं असतं तर 1947ला जे पाकिस्तान झालं ते 1761लाच झालं असतं. मराठे म्हणले नाही, सिंध आमचा, पंजाब आमचा, अरे तू अफगाणिस्तान जो म्हणतो ना तोही आमचाच, नाही करणार. अशा प्रकारे त्या ठिकाणी विलक्षण युद्ध घडलं. दुपारपर्यंत आपला खरं तर जय होणार होता, पण नंतर लढाईचं पारडं फिरलं आणि संध्याकाळी मृत्यू झाला. वर्णन किती केलेलं आहे. 2 मोते गळाली, विश्वासराव आणि सदाशिवभाऊ 2 मोते गळाली, 27 मोहरा हरपल्या, नामवंत 27 सरदार गेले, शमशेर बहादर गेला, इब्राहिम खान गार्दी तोफखान्याचा प्रमुख तो गेला, जनकोजी शिंदे गेला, किती माणसं गेली, 1.25 लाख बांगडी फुटली. 1.25 लाख, भयंकर आहे. अहो एका दिवसात शेळ्या मेंढ्या बकऱ्या मारायचं ठरवलं ना तरी 1 लाख मारणं अवघड आहे. महाराष्ट्रातील तरुण मुलं 1 लाख मारली गेली. काय नुकसान झालं आहे महाराष्ट्राचं. तिथे पाय ठेवला तरी पाय चिखलात जायचा, तो चिखल माती पाण्याचा नव्हता तर मांस आणि रक्ताचा होता. तिथे एक आंब्याचं झाड होतं, तिथे एवढं रक्त सांडलं की ते झाड काळं पडलं. अजूनही त्या ठिकाणी कालाआम नावाचं ठिकाण पाहायला मिळतं. कालाआम, तिथे जी युद्धभूमी आहे, युद्ध भयंकर आहे. त्या युद्धाच्या घटनेनं नानासाहेबसुद्धा वेडेपिसे झाले आणि अवघ्या 5 महिन्यांनी पर्वतीवरती त्यांचा मृत्यू झाला. पण पानिपतच्या युद्धाचं महत्त्व मी 2-3 भाषेत वाक्यात सांगतो. एक म्हणजे 5000 वर्ष भारतावरती तिकडून आक्रमण होत होतं. शक आले, हूण आले, ग्रीक आले. पानिपत नंतर एकही आक्रमण त्या दिशेने भारतावर झालं नाही, कारण तिकडे मेसेज गेला होता, जाऊ नका भारतात, तिथे मराठे नावाचे तिखट लोक राहतात. आपला दरारा असा गेला होता तिकडे. पहिली गोष्ट. इंग्रजांनी लिहिलं आहे, बरं झालं मराठे पानिपतला हरले, जर जिंकले असते तर आम्हाला भारत कधी मिळाला नसता. आणि एका इतिहासकारांनी लिहिलं आहे, मराठे उत्तरेत गेले, पानिपतला पायरून उभे राहिले, लढले, म्हणून आजचा भारत आपल्याला पाहायला मिळतोय. जर का पानिपतला गेलेच नसते मराठे, आम्हाला काय घेणं देणं, आम्ही पुण्यातले, तो काय पुण्यावर येणार आहे का, इथंच राहू. जर मराठे पानिपतला गेले नसते ना तर इकडे पाकिस्तान आहे, तिकडे बांगलादेश आहे, सगळंच पाकिस्तान झाला असता आणि कदाचित अफगाणिस्तानची राजधानी दिल्लीमध्ये आली असती. इतकं भयंकर आहे. मित्रांनो, पानिपतला तुमचे आमचे पूर्वज लढले म्हणून आजचा भारत मिळाला आणि आज भारताला कपाळावरती गंध लावणारा पंतप्रधान मिळाला. हे आमच्या मराठ्यांचं कर्तृत्व, हे आमचं आहे. करून दाखवला. गडकरींनी लिहिलं आहे, राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज, कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होयाती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पादपती. हे इतकं कलियुगातलं भयंकर युद्ध होतं. नानासाहेबांचा मृत्यू झाला. खरं तर विश्वासराव पेशवा होणार होते, त्यांचा आधीच मृत्यू झाला. आता कोण? 16 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाचा माधवराव पंतप्रधान. 16 वर्षाचा म्हणजे 10वीतला मुलगा. हो, बाहेर जाऊन एखाद्या 10वीतल्या मुलाला म्हणा तुला उद्या पंतप्रधान करतो, त्याला हार्ट अटॅक येईल. 16व्या वर्षी पंतप्रधान. आणि साम्राज्य वाढलं आहे. मात्र पानिपतच्या युद्धामुळे नुकसान पण झालेलं आहे. एकाच वेळेला दरारा होता पण नुकसान झालेलं आहे. अशा वेळेला माधवराव पेशवे झाले आणि त्यांनी म्हणून विलक्षण कर्तृत्व गाजवलं. 10 वर्षाची कारकीर्द आहे. 1761 ते 1772, 10 वर्ष. पण या 10 वर्षात काय केलं? पुन्हा उत्तरेवरती हल्ला केला. 10 वर्षात उत्तरेवरती हल्ला केला. पानिपत झाल्यामुळे अनेकांना वाटलं मराठे संपले, सगळे शत्रू थैथय नाचायला लागले. त्यात इंग्रज आहे, त्यात पोर्तुगीज आहे, त्यात निजाम आहे, त्यात हैदर आहे, नागपूरचे भोसले आहेत. आणि सगळे शत्रू कमी होते म्हणून की काय, सर्वात महाभयंकर शत्रू आपल्या घरामध्ये सख्खा काका राघोबा, त्यांनी इतकं छळलंय माधवाला, फार वाईट वाटतं. काका आणि पुतणे यांची युद्ध झालेली, काय सांगायचं, दुर्दैव झालं. पण माधवरावांनी पराक्रम केला. या माधवांनी राक्षस भुवनला, निजामाचा पराभव केला आणि विठ्ठल सुंदर नावाचा 3.5 शहाण्यांपैकी एक मुंडकं उडवलं त्याचं
असा माधवाचा दरारा आहे, असा माधवराव. 1772ला माधवरावांनी सांगितल्यानंतर महादजी शिंदे उत्तरेत गेले आणि दिल्ली जिंकली. पानिपत नंतर 10 वर्षात आपण दिल्ली जिंकलेली. हे किती वेगळेपणे. पूर्वीसुद्धा युद्ध झाली, राक्षस तागडीचं युद्ध झालं आणि 200 वर्षाची विजयनगरचं राज्य नष्ट झालं. एका युद्धात राज्य नष्ट. पानिपत झालं, आम्ही संपलो नाही, 10 वर्षांनी परत गेलो. हे माधवरावांनी दाखवून दिलं. पण माधवरावांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर आहे. असे माधवराव पेशवे. आणि केवळ हे पेशवेच नव्हते. मगाशी जसं होळकरांचं नाव घेतलं तसे अनेक जण आहेत. याच काळामध्ये त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे, हे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे इथे होते. अत्यंत निस्पृह न्यायमूर्ती. म्हणजे त्यावेळेला त्यांनी म्हणजे हे बाजीराव पेशवे पूजा, माधवराव पेशवे पूजा करायचे फार वेळ. त्यावेळेला त्या ठिकाणी रामशास्त्री प्रभुणेंना लक्षात आलं की तुम्ही पंतप्रधान आहात, इतका तुम्ही पूजेमध्ये बसणं बरोबर नाही. कसं सांगायचं. त्यांनी सांगितलं मी आता राजीनामा देतो आणि मी पण पूजा करत बसतो. मग माधवरावांच्या लक्षात आलं यांच्या मनात काय आहे. आणि मग त्यांनी कानउघडणी केली की तुम्ही पंतप्रधान, हे काम तुमचं नाही, हे काम इतरांना द्या, तुमचं काम क्षत्रियाचं, तलवार घ्या आणि लढाई करा. माधवराव रागवले नाहीत बरं का, हे फार महत्त्वाचं आहे. असं माधवरावांचं वैयक्तिक आहे. पुढे 1772ला माधवरावांचा मृत्यू झाला. नानासाहेब पेशवे झाले, हे नारायणराव पेशवे झाले. दुर्दैवाची घटना या शनिवारवाड्यामध्ये पलीकडे आपण जाणार आहोत चिमणबागेच्या इथे, तिथे त्यांच्यावरती हल्ला झाला, गार्द्यांकडनं त्यांचा मृत्यू झाला. शनिवारवाड्यामध्ये एका पेशव्याचा मृत्यू झाला. दुर्दैवाची घटना. काकानीच पुतण्याला मारलं. त्यामुळे पुण्यातले जाणते चिडले, संतापले. ते 12 जण एकत्र आले म्हणून त्याला म्हणतात बारभाईचं कारस्थान. ते म्हणजे राघोबा पेशवा आम्हाला मान्य नाही. आणि राघोबा दादा जेव्हा बाहेर गेले होते लढायला तेव्हा हे 12 जण एकत्र आले आणि त्यांनी जाहीर केलं राघोबा पेशवा नाही. मग पेशवा कोण. नारायणराव मेला पण त्याची बायको प्रेग्नंट आहे, तिच्या पोटी जो पोरगा होईल तो पेशवा होईल. आणि पुरंदर किल्ल्यावरती गंगाबाई प्रसूत झाली, तिला बाळ जन्माला आलं, तो सवाई माधवराव. सवाई माधवराव पेशवा झाला तेव्हा वय काय होतं. 40 दिवस. पेशवे काय करतायत, पाळण्यामध्ये शिशू करतायत. एवढेच पेशवे. पण त्याच्या वतीनं कारभार केला तो नाना फडणीस आणि महादजी शिंदे, दोन्ही अतिशय महत्त्वाची नावं आहेत. आणि फार मोठं कर्तृत्व हे त्यांनी त्या काळामध्ये गाजवलेलं आहे. शेवटचाच भाग आहे हा सगळा. महादजी शिंदे पानिपतला होते, जखमी झाले होते, आयुष्यभर लंगडत चालले, पण शिकले. आणि भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कवायती सैन्य कोणी निर्माण केलं तर महादजी शिंद्यांनी निर्माण केलं. त्यामुळे त्यांचा दरारा होता. ते मराठ्यांचे सरसेनापती होते. त्याच वेळेला दिल्लीच्या मोगल बादशाचे वकीले मुतालिक होते. 400 वर्षात मोगल बादशाच्या शेजारी बसायला कुणाला परवानगी नव्हती. महादजी शिंद्यांना परत पहिल्यांदा बसायला परवानगी मिळाली. इतका मान होता. आणि एकदा तिथे दिल्लीचा जो बादशाह होता शाह आलम, त्याच्यावरती हल्ला झाला. त्या कुतुबशाहच्या नातवाने हल्ला केला. आणि तो हल्ला केल्यावरती गुलाम अली त्याचं नाव होतं, गुलाम अलीने हल्ला केला. बादशाहचे डोळे फोडले आणि बादशाहला आंधळा केला. जेव्हा महादजी आले, बादशाह म्हणतो अरे माझे डोळे फोडले, तू काय करतोस माझं रक्षण. महादजी म्हणला बघतो. महादजीने गुलाम अलीवर हल्ला केला, त्याला पकडलं, त्याचे डोळे फोडले, त्याचं मुंडकं उडवलं. बादशाह प्रसन्न झाला. तो म्हणा तू एवढं माझं काम केलं, सूड उगवलंस, बोल तुला काय पाहिजे. दिल्लीचा बादशाह विचारतोय बोल तुला काय पाहिजे. आपण असतो तो केवढी यादी केली असती. पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये 3 BHK फ्लॅट पाहिजे वगैरे असं काही. त्या महादजींनी काय मागितलं हे महत्त्वाचं आहे. महादजी म्हणले खरं तर मला काही नको आहे, पण द्यायचं असेल तर ते द्या. गेली 400 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तुमचा मोगलांचा झेंडा फडकतोय. त्या झेंड्याच्या शेजारी आम्हाला आमचा भगवा जरीपटका फडकवता आला पाहिजे. पुढचं वाक्य मी अभिमानानं सांगतो. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती 15 वर्ष भगवा झेंडा फडकत होता. बघ काय कवा. असे महादजी शिंदे. 1794 पुण्यामध्येच वानवडीच्या मुक्कामी त्यांचा मृत्यू झाला. पुढे हरिपंत फडके गेले. बातमी निजामाला कळली, हैदराबादच्या निजामाला. त्याला अनेक कोटी रुपये मराठ्यांना द्यायचं होते. त्याचा जो वजीर होता तो वजीर म्हणला कशाला द्यायचे पैसे, आता तिथे कोणी सेनापतीच नाही आहे, महादजी पण नाही, हरिपंत पण नाही, नाना फडणीस काही लढाई करत नाही, सवाई माधवराव पण लढाई करत नाही. आणि मग गोविंदपंत काळे हे हैदराबादच्या निजामाकडे जे वकील होते त्यांच्यासमोर सोंग नाचवलं. म्हणजे विदूषक
विदूषकाची टोपी, आणि एकाला नाव दिलं सवाई माधवराव, एकाला नाव दिलं नाना फडणीस. विदूषक नाचवले, आपल्या राजाचा अपमान केला, बादशाचा म्हणजे पेशव्यांचा अपमान केला. गोविंदपंत काळे संतापले, शनिवारवाड्यात आले, ही सगळी गोष्ट सांगितली. चिडले नाना फडणीस, सवाई माधवराव, सैन्य गोळा केलं आणि आक्रमण केलं. याला म्हणतात खरड्याची लढाई. अकोला त्या ठिकाणी खरडा आहे बा, तिथे ही लढाई झाली आणि जबरदस्त निजामाचा पराभव केला. आणि तो जो होता त्या वजीर त्याला मागून घेतलं, तू पैसे तर द्यायचेच मला, पण ज्या वजीरांनी ही सोंग नाचवण्याची कल्पना दिली ना त्याला पण पाठव. त्याचं नाव होतं मशीर उल मुल्क. त्याला आणलं आणि त्याला पुण्यामध्ये बंगलाबाग या ठिकाणी कैदेत ठेवलं. ती बंगलाबाग म्हणजे आजचं SP कॉलेज कैदेत ठेवलं होतं. आणि त्यावेळेला जी मिरवणूक निघाली तिचं वर्णनं ही फार सुंदर केलेली आहेत. तर अशा प्रकारे त्या परिसरामध्ये हा सगळा जो परिसर आहे हा विविध प्रकारे भरलेला आहे. बाजीराव पेशव्यांच्या घरी सरदार पुरंदराच्या घरातली एक बाई गेली होती हळदी कुंकाला. आपल्याकडे हळदी कुंकाला काहीतरी वाटतात ना, काय म्हणतात त्याला, वाण वाटतात. हा लुटतात. आपल्याकडे कंगवा, खोडरबर, पेन्सिल, हां ज्याचा उपयोग होणार नाही अशा वस्तू शक्यतो. त्यांनी काय वाटलं, एवढा चांदीचा हत्ती, त्यात चांदीची अंबारी, त्यात सोन्याची लक्ष्मी, हे दिलं आणि वर एक कागद पण दिला मोडीमधला त्याची माहिती. ते पुरंदरांच्या घरामध्ये गेलं. त्या गजांत लक्ष्मीची प्रतिष्ठापना झाली. पुढे काही वर्ष गेली, दारिद्र्य आलं. मग हे विकून टाकावं असं विचार आला. ते बाहेर काढलं. तेवढ्यात आठवलं याच्याबरोबर कागद होता. तो कागद वाचला एका जाणकार माणसानी. त्यांनी ती मूर्ती हातात घेतली आणि त्या हत्तीची सोंड पिरगाळली. ते गोल फिरलं. आत पोकळ डबा होता आणि आतमध्ये हिरा, मोती, पोळं अशी जी 9 रत्नं असतात ती आतमध्ये होती. ती बाहेर काढून विकली आणि त्यांचं दारिद्र्य गेलं. काय देणं असतं बघा पेशव्यांचं. आणि त्यामुळे आपल्याला गमती या जाणवतात त्याच्यामध्ये. तर या सगळ्या वास्तूमध्ये अनेक मान्यवर लोकांनी वर्षानुवर्ष वास्तव्य केलं. असं चालू असतानाच दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये आपण कर्तृत्व हरवून बसलो होतो आणि त्यामुळे या शनिवारवाड्यावरती फडकणारा जो भगवा झेंडा होता तो खाली उतरला आणि 1818ला या ठिकाणी युनियन जॅक फडकायला लागला. त्यानंतर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांना मराठ्यांच्याबद्दल राग होता. त्यांनी काय अपमान केला शनिवारवाड्याचा, त्यांनी इथे कैदखाना काढला होता. इतकंच नाही, वेड्यांचं इस्पितळ काढलं होतं. दुर्दैवाची गोष्ट. शेवटी वाईट वाटलं टिळकांना आणि टिळक म्हणले हे असं काही करण्यापेक्षा आम्हाला शिक्षण संस्थेला द्या. दिलं पण होतं. म्हणजे जर का टिळकांची ती योजना खरी झाली असती तर आज आपल्याला फर्ग्युसन कॉलेज शनिवारवाड्याच्या आतमध्ये बघायला मिळालं असतं. इतकी गंमत आहे. पण तसं काही झालं नाही आणि त्यामुळे आपल्याला गमतीदार या सगळ्या आठवणी आहेत. शनिवारवाडा या विविध प्रकारे अभ्यास करण्यासारखं आहे. हे सगळं या भागात घडलेलं आहे. हा इतिहास इथला आहे आणि त्यामुळे हे खूप मनोरंजक आहे. असा हा आपल्या सर्वांचा लाडका शनिवारवाडा. जेव्हा बाहेर आपण बाजीराव पेशव्यांचा दिल्लीकडे भाला रोखलेला मर्दानी पुतळा बघतो ना, ते बघताना मला ज्या ओळी सुचल्या त्या मी म्हणतोय. त्या वीरांनी भगवा झेंडा भारतवर्षी नाचवला, सिंधू तीरावर अश्व दौडले, सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला, शिवरायांचे स्वप्न उराशी, मुक्त करावी मथुरा काशी. राहिले अजून मथुरा काशी, अयोध्या झाली, मथुरा काशी राहिले ना. तुम्हाला गंमत सांगतो, औरंगजेबाचं आक्रमण झालं होतं ना, नाशिकचं जे त्र्यंबकेश्वर आहे ना, मशीद केली होती त्यांनी. नानासाहेब पेशव्यांनी 50 वर्षात त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं मंदिर बांधून दाखवलेलं आहे. और राम मंदिर बांधायला 500 वर्ष लागली. नानासाहेबांनी 50 वर्षात त्र्यंबकेश्वरचं मंदिर बांधलं आहे. म्हणून कवी म्हणतोय, शिवरायांचे स्वप्न उराशी, मुक्त करावी मथुरा काशी, हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या, रिपुरक्ताचा पडे सडा, पराक्रमाची स्फूर्ती देत असे शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा, शनिवारातील. तर या सगळे याला जे नळ होते त्या नळाला सोन्याचा मुलामध्ये येणारी कमळं होती. त्या कमळातनं ज्या धारा उडायच्या त्यांची बेरीज केली तर ती 1000च्या वर आसपास आहे. म्हणून ते 1000 कारंजे. आतासुद्धा हे साऊंड अँड लाईट शो जेव्हा होतो
तेव्हा आधुनिक पद्धतीनं हे कारंजं उडवलं जातं. आता आपण इथं बदामी बाग म्हणतात, म्हणजे हे जे राघोबा दादा, माधवराव, सदाशिव भाऊ या भागात राहत होते, तो बदामी बागेचा भाग आहे. आणि त्याच्या पलीकडं ही जी समोर छोटी भिंत दिसते आहे तिथे आपलं अष्टकोनी विहीर आहे. त्या विहिरीच्या वरती रहाटाचा बंगला होता आणि त्या रहाटातून ही सगळी कारंजी त्या प्रेशरनी उडत होती. तर तो तिथे होता असा अंदाज आहे. तर हळूहळू आपण बघत बघत जायला हरकत नाही. चला, मी जे म्हणलं होतं कोनाडे केले आणि कोनाड्यामध्ये पणती ठेवायची पेटलेली आणि वरनं पाणी सोडायचं, पाण्याचा पडदा आणि आतमध्ये पणती, असं हे असावं असं अनेकांचा अंदाज आहे. तर कोनाड्याची विहीर म्हणजे ही विहीर. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे हे 21 वर्ष पंतप्रधान होते, आपण मगाशी बघितलं. पण त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहराचे ते खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. पुणे शहराला संपूर्ण भारतामध्ये राजधानीचा मान मिळावा आणि अत्यंत चांगलं वैभवसंपन्न शहर व्हावं यासाठी नानासाहेबांनी अत्यंत पद्धतशीर प्रामाणिक प्रयत्न केले. ही सगळी तटबंदी ही नानासाहेबांच्या काळातली आहे. शाहू महाराजांची अशी आज्ञा होती की आपल्या सरदारांनी वाड्याच्या भोवती तटबंदी बांधू नये. त्यात त्यांचं काही कारण असेल किंवा शत्रूंनी आपल्यावर हल्ला केला आणि तो आपल्याच किल्ल्याचा त्यांनी ताब्या घेतला तर आपल्याला मागात पडतं. आणि त्यामुळे बाजीराव पेशव्यांनी कधीही तटबंदी बांधली नाही. मात्र 49ला शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि मग मात्र नानासाहेबांनी 51च्या नंतर 1751 नंतर या ठिकाणी या तटबंदीचं बांधकाम केलं. अजून नानासाहेबांनी काय केलं, नदी ओलांडायला चांगला पूल नव्हता. इथे कुंभारवाडा आहे, तिथून असं ओलांडून यावं लागायचं. छोटं धरण होतं, त्या धरणावरनं यायचं. तर आत्ता ज्याला आपण लकडी पूल म्हणतो किंवा नडगे मोडीचा पूल असं म्हणतात, तो लकडी पूल जो आहे तो नानासाहेब पेशव्यांनी बांधला. म्हणून नदी पावसाळ्यातसुद्धा ओलांडायची सोय झाली. अजून नानासाहेबांनी काय केलं, पर्वती टेकडीवरती नानासाहेबांच्या आई म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाई साहेब यांचा पाय जरा लंगडायचा, त्या आजारी होत्या. तर असं म्हणतात की पर्वतीवरती असलेल्या देवाला नवस केल्यामुळे त्यांचा पाय बरा झाला आणि म्हणून पर्वतीवरती देवालय बांधायचं ठरलं. मग शंकराचं आहे, विष्णूचं आहे, कार्तिकेयाचं आहे, ही मंदिरं तिथं बांधली. पर्वती त्यांनी निर्माण केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अभिमान वाटावा, पुण्यामधली पाणी व्यवस्था आता 1-2 जणांनी मला आठवण करून दिली, बरं झालं. 8 किलोमीटर लांबीची पाणी व्यवस्था आहे. कात्रज तलाव आहे, तिथंसुद्धा 1 नाही 2, म्हणजे एका तलावातलं पाणी दुसरीकडे येणार. जितकं पाणी गाळलं जाईल तितकं ते स्वच्छ आणि शुद्ध राहतं. कात्रज तलाव 1, कात्रज तलाव 2. आत्ता जी सारसबाग आहे ती सारसबाग आणि शेजारी मोठं जे मैदान आहे ते सगळं मिळून एक मोठा खड्डा होता. एवढा खड्डा असेल बघा, आणि या खड्ड्यामध्ये मोठा तलाव होता. म्हणजे आज जे आपल्याला तळ्यातला गणपती ज्याला म्हणतात, सारसबागेचा गणपती, त्या गणपतीला जाण्यासाठी बोटीतनं जावं लागायचं, इतकं पाणी होतं. म्हणजे कात्रजच्या 2 तलावातलं पाणी तिथे येणार आणि तिथून ते अंडरग्राऊंड पाईपलाईननी पुण्यातल्या इकडे कसबा पेठ आहे, रास्ता पेठ आहे, या सगळ्या पेठांमध्ये हे पुरवलं जायचं. आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या लहानपणी पुण्यात अनेक हौद बघितले असतील. ह्या सगळ्या हौदांवरती ते पाणी जायचं. सदाशिव पेठातला हौद अजूनही आहे तिथे, एखादा हौद बघायचा तर, किंवा ओंकारेश्वरला अजूनसुद्धा पाणी येतं आहे आणि अजून चांगलं पाणी आहे, रुचकर आहे, गोड आहे. कॉर्पोरेशनचा पाईप फुटतो, यांचा पाईप अजून फुटलेला नाही आहे. आणि काही काही ठिकाणी तर 5 फुटाची सुद्धा उंची आहे. तो दगडी जो पाईप आहे तो 5-5 फुटाचा आहे, म्हणजे माणूससुद्धा चालता येऊ शकतो. तर काही लोकांना असं वाटतं की शनिवारवाड्यातून बाहेर जायला भुयार केला होता का काय, तर तसं नसून हे पाईपलाईनची व्यवस्था आहे. त्याला उच्छ्वास केलेले आहेत, म्हणजे दुर्गंधीवर जाण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे. काही काही ठिकाणी वरनं पाईप आहे, खाली खड्डा आहे, म्हणजे जाताना फ्लो राहील आणि गाळ कचरा मात्र खाली वजनाने जाईल आणि शुद्ध पाणी पुढे येईल. इतकी अतिशय अभ्यासपूर्ण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारा राज्यकर्ता म्हणजे नानासाहेब पेशवे होते. हे केवढं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग त्यामुळे पुण्यातल्या अनेक हौदांमध्ये पाणी खेळवलं गेलं. इथे जो गणेश दरवाजा आहे त्या गणेश दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला हौद आहे, तिथेसुद्धा कात्रजच्याच नळातून आलेलं पाणी हे तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तर ते नानासाहेबांनी केलेलं हे फार मोठं काम होतं. तर अशा अनेक व्यापाऱ्यांना मुद्दामून बोलवलं, वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना, त्यांना इथं पेठा वसवल्या, त्यांना इथं व्यापाराला उत्तेजन दिलं. अशा अनेक विविध समाज आले त्या काळात, जैन समाज वगैरे त्या काळामध्ये आलेले आहेत, त्यांनी आपली मंदिरं निर्माण केलेली आहेत.
असं अनेक प्रकारची कामं ही नानासाहेबांनी केलेली आहेत. तेव्हा ते एक फार महत्त्वाचं हे काम आहे. आणि म्हणून या शनिवार वाड्यामध्ये कशा प्रकारे पाणी खेळवलेलं आहे हेही आपल्याला दिसतं. इकडे हौद आहे, वाटेचे जरा पण आपल्याला अनेक हौद दिसते, कारण जे वाडेवरती असायचे ते वाडे नष्ट झाले. खालचे हौद स्नानगृह मात्र त्याची ज्योती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तो 7 मजली जो वाडा होता तो याच परिसरात असेल असं सांगितलं जातं. म्हणजे 3-4 मजली वाडा आणि वरती मनोरा. माझ्या पाठीमागं 8 कारंजाचा हौद आहे. इथं हा जो दिसतो आहे इथे अशी 8 कारंजी होती. आणि इथे जे झाड दिसतं आहे इथे तो मोठा दिवाणखाना होता ज्याला गणेश महाल म्हणलं जात होतं. आपल्याला माहिती टिळकांनी गणेशोत्सव चालू केला वगैरे, पण पेशवे काळात गणेशोत्सव होता. 10 दिवस गणपती बसायचे, इथे पण बसायचे, सरदारांकडे बसायचे. त्या गणपतीच्या समोर विविध कला सादर करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून वादक, नर्तक, नृत्यांगना हे यायचे. त्यांना उत्तम बिदागी मिळायची आणि त्यांची विसर्जन मिरवणूक निघायची. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात, आत्ता जसं आपण मानाचे गणपती म्हणतो ना, तसं त्या काळामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठल्या सरदाराचा गणपती कुठल्या क्रमावरती हा क्रम पण ठरलेला होता. म्हणजे ती त्यावेळापासून मिरवणूक होती. अजून एक सांगतो, पेशवे काळातलं वैशिष्ट्य ते म्हणजे रमणा. रमणा म्हणजे विद्वान लोकांना दक्षिणा देण्याची जागा. ती परत संभाजी महाराजांनी चालू केली, मग तळेगाव दाभाड्याच्या दाभाड्यांनी चालू केली, मग ती पेशव्यांनी चालू केली. आधी इथे चालू केलं, इथे जागा कमी पडायला लागली. आता जिथे रमणबाग नावाची शाळा आहे त्या रमणबागेत रमणाच होता, म्हणूनच ती रमणबाग आहे. तिथं म्हणजे कधीकधी 4ही बाजूने ते कंपाऊंड वॉल असायची. स्वतः पेशवे उभे राहायचे दक्षिणा द्यायला. एकदा तर पाऊस पडायला लागला आणि कुणी त्याला व्यवस्थित दक्षिणा मिळाली तर ते एक पंडित संतापला, तर स्वतः पेशवे तिकडे धावत गेले आणि स्वतः दक्षिणा द्यायला उभे राहिले. असं झालेलं आहे. आणि मग ही पण जागा अपुरी पडायला लागली रमणबाग. आणि म्हणून पर्वतीच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे पूर्वेला तिथे आता रमणा गणपती आहे पहा. तिथे फार मोठी रमण्याची वास्तू होती. अहो आपल्याला खरं वाटणार नाही, 30-40 हजार विद्वान यायचे. अहो पुण्याची लोकसंख्या 25,000. मी आता सध्या कुंभमेळ्यासारखं झालं की बाहेर नेणाऱ्यांची संख्या जास्ती. म्हणजे एकदा आंबील ओढ्याला पूर आला आणि त्यात 200-300 ब्राह्मण वाहून गेले. म्हणजे येणाऱ्यांची संख्या काय असेल. आणि परीक्षा घेतली जायची बरं का, जो येईल त्याला दक्षिणात असं नाही आहे. परीक्षा घेतली जायची, परीक्षेत पास झालं तरच दक्षिणा मिळणार. आणि रामशास्त्रींसारखे विद्वान माणसं परीक्षा घ्यायला असायचे. आणि ती मिळाली ना दक्षिणा की तो जो मनुष्य आपल्या गावी जायचा त्याचा तिकडे मान वाढायचा की पेशव्यांनी रमणा दिलेलं आहे. म्हणजे आज जे महत्त्व पद्मश्री पद्मभूषणला जे आहे ना तसं त्याला महत्त्व होतं. त्याला खिचडी म्हणायचे. 4 प्रकारची नाणी असायची, ती नाणी करून दिली जायची आणि वर उदक सोडलं जायचं. पाणी सोडणं म्हणजे उदक सोडणं, हे अर्पण केलं. तर त्यावरती एकाने एक कविता लिहिली होती. पूर्वी कोडं असायचं बघा, पहिल्या ओळीमध्ये कोडं, दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. तर ते कोडं काय आहे, पुण्यामध्ये पाऊस नसताना 2 वेळा चिखल होतो. आता पाऊस नसताना चिखल कसा काय होतो 2 वेळा, त्याचं उत्तर पुढच्या ओळीत दिलेलं आहे. जे ही परीक्षा देतात आणि नापास होतात ते रडत रडत घरी जातात, म्हणून त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंमुळे चिखल होतो. म्हणजे पूर्वी माणसं नापास झाल्यानंतर रडायचे, हेही काही कमी नाही हो. हल्ली अभिमानाने सांगतात माझे 3 राहिले, माझे 4 राहिले, तसं रडायची. आणि दुसऱ्या बाजूला जे पास झाले त्यांच्या हातात दक्षिणा ठेवल्यानंतर पेशव्यांनी पळीनं उदक सोडलं, ते उदक इतकं पडायचं की दुसऱ्या बाजूला चिखल व्हायचा. याच्यावरून रमण्याची योग्यता काय होती हे समजेल. आणि संपूर्ण भारतामध्ये काशीपासून किंवा रामेश्वरपासून विद्वान लोक तो रमणा घेण्यासाठी इथे येत होते. तेव्हा हे पेशवे काळातलं एक वैशिष्ट्य आहे. मगाशी म्हणलं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा लाल महाल समोरच होता आणि त्यावेळेला लाल महाल हीच पश्चिमेकडची सरहद्द होती. त्याच्या पुढे फार पुणे नव्हतं. शिवाजी महाराज इथून गेले
शाहिस्तेखानचा इथे झाला, त्या हल्ला झाला तेव्हा शिवाजी महाराज एकदा येऊन गेले. नंतर हे मोगलांच्या ताब्यामध्ये पुणे दीर्घकाळ होतं. तर पुणे हे फार मोठं मग वाढलं नाही. पेशवे इथे राहायला आले, विशेषतः बाजीराव इथे आले. आणि अशी एक आख्यायिका सांगितली जाते. आख्यायिका आहे ती की बाजीराव पेशवे वाडा कुठं बांधायचा विचार करत असताना हिंडत होते आणि अचानक त्यांना असं दृश्य पाहायला मिळालं की ससा हा एका कुत्र्याच्या मागं लागला आहे आणि कुत्रं सशाला घाबरून पळत सुटलेलं आहे. तेव्हा बाजीरावांनी कुणाला तरी विचारलं की याचा अर्थ काय. तर ते म्हणले इथे जो राहील तो जरी ससा असला तर त्याच्यापेक्षा ताकदवान शत्रूला तो घाबरून सोडेल. आणि म्हणून इथे जर का आपण निवासस्थान केलं तर आपण आपल्या शत्रूंना घाबरून सोडू. अशा प्रकारचा विचार बाजीरावांनी केला. अर्थात ही आख्यायिका आहे, याला काही फार ऐतिहासिक पुरावे नाहीत. पण असं म्हणतात की जेव्हा वास्तुशांत झाली तेव्हा मात्र बाजीराव यांनी लाल महालातील काही मातीसुद्धा इथे आणून टाकली होती, कारण त्यांच्या मनात जो शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर होता तो त्यांनी व्यक्त केला होता. नानासाहेब पेशव्यांच्या तर पत्रातलं एक वाक्य आहे, आम्ही गनीम, आम्ही तो शिवाजी महाराजांचे शिष्य. म्हणजे सर्व पेशवे स्वतःला शिवाजी महाराजांचे शिष्य समजत होते. इथे वाडा बांधताना इथे काही घरं होती, मोमीन होते, कोष्टी होते. त्यांना पर्यायी दुसरी जागा दिली आणि ही जागा पसंत केली. एक तर ओढा वाहतोय कडेनी, तर ओढा म्हणजे एक प्रकारे खड्डाच आहे, खंदकच, म्हणजे खंदकच एक नैसर्गिक खंदक, मुद्दा म्हणून निर्माण करायचा नाही. इकडे ओढा, इकडे नदी, त्यामुळे दोन्ही बाजूनी एक नैसर्गिक संरक्षण. ओढा म्हणजे आपल्या कॅनॉल किंवा ड्रेनेज वाहून जायलासुद्धा एक चांगली सोय, असं पण होतं. दुसरं, पुण्याला प्राचीन काळी, प्राचीन म्हणजे 800 वर्षापूर्वी एक किल्ला होता. आता जे सूर्य हॉस्पिटल आहे ना, त्या सूर्य हॉस्पिटलच्या खाली एक किल्ला होता, त्याचं नाव आहे हिस्सार. अजून त्याचे अवशेष आहेत आणि आपण एक हेरिटेज वॉक तिकडं पण घेणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवेन. तो हिस्सारही होता. आणि पुण्याला या भागामध्ये एक वेस होती. पूर्वी गावाला वेस असायची किंवा गावकूस म्हणतात त्याला, असं असायचं. तर इकडे वेस होती. शनिवारवाडा बांधत असताना त्या वेशीचे मोठमोठे दगड त्यासाठी वापरले होते. मोठे त्या काळातले. तुम्हाला जर का तुम्ही ह्याच्यात आपण जर का गेलो कसब्यात किंवा मंगळवार पेठेत, तर मंगळवार पेठेमध्ये हा गावकोस मारुती आहे किंवा कुंभारवाड्यामध्ये सुद्धा त्यावेळेच्या वेशीचे अवशेष आहेत. तर एवढे मोठमोठे दगड आहेत ते. तर अशा मोठमोठ्या दगडांची वेस बांधण्याची पूर्वी पद्धत होती. त्याचे पण दगड या ठिकाणी वापरलेले आहेत. काही बांधकाम हे दगडाचं आहे, तर काही बांधकाम हे विटेचं केलेलं आहे. अशा प्रकारचं जर का वाड्याचं बघितलं तर ते साधारण 555 फूट आहे आणि असं बघितलं तर ते 495 फूट आहे. असं इकडं जरा लांब आहे, इकडं जरा रुंद आहे, असं वाड्याचं एकूण आहे. या वाड्याला आपल्यापैकी काहींनी आता विचारलं की एवढा वाडा सुंदर नष्ट कसा काय झाला. तर इंग्रजांच्या काळामध्ये याला अनेकदा आगी लागले आहेत, अनेकदा. आणि त्यातला 28 सालची आग तर फारच भयंकर होती. 3 दिवस वाडा जळत होता, सगळं कागदपत्र जळून गेली. त्या काळात इंग्रजांच्याकडे बंब होते, तरी उपयोग झाला नाही. काही जण म्हणतात की काही जण असंही म्हणतात की इंग्रजांनी आग लावली असेल, कारण त्यांचा या वाड्यावरती एक राग होता. पेशव्यांनी जी टक्कर दिली ते तसंही कारण असू शकेल. म्हणजे तुम्ही जर का इथे गेलात तर काही दगड आगीमुळे वितळलेले आहेत. दगडसुद्धा वितळून जावे म्हणजे ती आग किती तीव्र असेल हे आपल्या लक्षामध्ये येतं. तर तेही आपल्याला या परिसरामध्ये हिंडताना दिसून येतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा वाडा टप्प्याटप्प्याने वाढत गेलेला आहे. हा जो मधला भाग आहे, हे 2 चौक, हाच खरं बाजीरावांचा वाडा आहे. आणि मग आसपासचे सगळे वाडे हळूहळू वाढत गेले आणि नानासाहेबांनी तटबंदी बांधून जसं हिऱ्याला कोंदण द्यावं तसं सगळ्या वाड्याला एखादं कोंदण दिल्यासारखं केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने हा राजधानी शोभावा, विशेषतः परकीय पाहुणे आल्यानंतर त्यांच्यावरती आपलं प्रतिबिंब जे पडलं पाहिजे, प्रभाव पडला पाहिजे, असं देखणी वास्तू असावी, असा प्रयत्न नंतरच्या काळात नानासाहेबांनी केला. अनेक इंग्रज इथे येऊन गेले आणि इंग्रजांच्या काळात तर इंग्रज इथं राहायला पण येत होते. एल्फिस्टन किंवा अशी मंडळी इथं राहिलेली आहेत काही काळ. तर त्यांनी या वाड्याचं वर्णन नंतरच्या काळामध्ये करून ठेवलेलं आहे. तेव्हा एका पुस्तकामध्ये इंग्रजांनी केलेलं शनिवारवाड्याचं वर्णन हे स्वतंत्र चॅप्टरच आहे, त्या काळात कसा होता वाडा. तर हे अशा प्रकारे वाड्यामध्ये नंतरच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी घडत गेल्या. आणि असं करता करता 15 ऑगस्ट 1947ला या वाड्यावरचा युनियन जॅक खाली आला आणि भारताचा तिरंगी झेंडा या ठिकाणी फडकायला लागला आणि ही वास्तू खऱ्या अर्थाने मुक्त झाली. मगाशी मला आठवण केली एकाने की चिमाजी अप्पांच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. आपण सांगितलं तर अनेकदा बाजीरावांचं आपण व्यक्तिमत्व सांगतो, चिमाजी अप्पांच्याकडे दुर्लक्ष होतं. बाजीरावांचे धाकटे बंधू, पण त्यांची तुलना करायची तर राम आणि लक्ष्मणाचीच करावी लागेल.
चिमाजीअप्पा शूर, पराक्रमी, कर्तृत्ववान आणि आपल्या थोरल्या भावाबद्दल अत्यंत निष्ठा आणि प्रेम असणारे, हे वेगळे पण आहे त्यांचं. त्या चित्रपटात काहीतरी उगीच त्याला विलन वगैरे दाखवलं, तसं काही नाही आहे. फार आपल्या थोरल्या भावावरती प्रेम जबरदस्त होतं. आणि त्यांचं कर्तृत्व म्हणजे गोवापासून मुंबई हा सगळा परिसर पोर्तुगीजांनी गिळण्याचा प्रयत्न केला. चिमाजीअप्पा होते म्हणून कोकण वाचलं, नाही तर सगळं पोर्तुगीजांनी घेतलं असतं. तेव्हा ते चिमाजीअप्पांचं खरं महत्त्व आहे. बाजीरावांच्या निधनानंतर काही महिन्यात चिमाजीअप्पांचाही मृत्यू झाला. बाजीराव आणि चिमाजीअप्पांनी मिळून ओंकारेश्वर या मंदिराची निर्मिती केली, तेही आपल्याला बघता येतं. तर असं हे म्हणजे इतकी कर्तृत्ववान माणसं एकाच घरात निर्माण झाली, हेच आश्चर्य. बाळाजी विश्वनाथ भट, बाजीराव, चिमाजीअप्पा, नानासाहेब, राघोबा, त्याच्यानंतर सदाशिवभाऊ, त्याच्यानंतर इकडे विश्वासराव, माधवराव, नारायणराव, प्रचंड कर्तृत्व गाजवलेली सगळी मंडळी आहेत. एकाच घरात 4 पिढ्यामध्ये अशी माणसं निर्माण झाली, हे खरोखरच थक्क करणार आहे. अर्थात मराठा मंडळ सगळंच त्याच्यामध्ये होतं. हे शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, हे सगळ्या मंडळींनी मिळून हे सगळं मोठं काम केलेलं आहे आणि सगळ्यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर आहे. तर असं हे शनिवारवाड्याचं दर्शन आपण घेतलेलं आहे. खरं तर संपूर्ण भारतावरती कर्तृत्व गाजवणारा असा 100 वर्षाचा कालखंड आहे आणि त्याचं स्वराज्याचं साम्राज्य असं रूपांतर आपण त्यात करून दाखवलेलं होतं. त्या सगळ्यांच्याबद्दल आज आपण या ठिकाणी या त्यांच्या वास्तूमध्ये उभं राहून आदर व्यक्त केलेला आहे. तर आत्ता आपण आजचा वारसा दर्शन कार्यक्रम इथे थांबवूया.